राज्यातल्या सत्ता संघर्षावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे आणि ही सुनावणी जनतेला सुद्धा थेट लाईव्ह घर बसल्या टीव्हीवरती पाहता येणार आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमधून आपल्यासोबत सध्या कायदेतज्ञ गिरीश राव आहेत। सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आणि आज अगदी महत्त्वाचा दिवस संपूर्ण राज्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी सुद्धा, कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। यापूर्वी 7 सप्टेंबरला जी सुनावणी होती ती अगदी 10 मिनिटांच्या सुनावणीमध्ये ही पुढे ढकलण्यात आलेली होती। त्यामुळे आज काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। काय तुम्ही यावरती सांगाल? आज मला वाटतं सुनावणीला चालू करतील, कारण एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आता इम्पॉर्टंट मुद्दा ज्याच्यावरती इमिडिएट डिसिशन पाहिजे तो शिवसेने गटाला पाहिजेत, म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटाला पाहिजे तो सिम्बॉलवरती। त्याच्यामुळे मला दिसतंय की आज ते लोक इन्सिस्ट करतील आणि माझ्या मते सुनावणी आज ही चालू होईल। आणि एकदा सुनावणी चालू झाल्यावरती मला वाटतं ॲटलिस्ट हा महिनाभर तरी चालेल, कारण आता तुम्ही जर बघितलं जस्ट थोड्या दिवसापूर्वी हिजाबवरती जो प्रश्न होता तो 10 दिवस चाललेला सुप्रीम कोर्टमध्ये, आणि ह्याच्यामध्ये जर बघितले तर 10 मुद्दे रेफर केले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन बेंचला। तर हे 10 मुद्दे रेफर केले, आता कॉन्स्टिट्यूशन बेंच कदाचित त्याच्यात परत मॉडिफाय सुद्धा करू शकतील ते जे मुद्दे रेफर केले आहेत त्याच्यात, आणि नंतर परत रिफ्रेम पण करू शकतील। ते आपल्याला कळेल की आज काय होतं त्याच्यावरती। आणि माझ्या मते आज हे चालेल, आज हिअरिंग याच्यावरती चालू होईल। पण एक महत्त्वाचा मुद्दा जो राहणार आहे, सिम्बॉल कोणाचा, धनुष्य बाणाचा सिम्बॉल हा कोणाचा, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। कारण आज परिस्थिती अशी दिसते की उद्धव ठाकरे ग्रुप बोलतंय की हा सिम्बॉल आमचा, आणि शिंदे ग्रुप बोलतायत की आम्ही शिवसेना आणि हा सिम्बॉल आम्हाला मिळाला पाहिजे। आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो। त्याच्यामुळे त्याच्यावरती आज गेल्या वेळी जर तुम्ही बघितलं, सुप्रीम कोर्टाने फक्त ओरली सांगितलेलं की ह्या मुद्द्यावरती तुम्ही आता काही निर्णय घेऊ नका। त्याच्यामुळे आपल्याला आता बघायला लागेल की सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती आज काय डायरेक्शन वगैरे काय देता आहेत का, कारण तो एक अर्जन्सीचा मुद्दा झाला आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती आज काय सुप्रीम कोर्ट सांगेल, किंवा टेक्निकली जर तुम्ही बघितलं हा मुद्दा फक्त इलेक्शन कमिशनर डिसाईड करू शकतो। त्याच्यामुळे आज आपल्याला बघायला लागेल की सुप्रीम कोर्ट ह्याच्यावरती काय डायरेक्शन्स वगैरे देत आहेत का। बरं, मात्र मागच्या सुनावणीमध्ये घटनापीठानं शिवसेनेच्या या निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासंदर्भात कोणताही निर्णय हा निवडणूक आयोग घेऊ शकत नाही असे निर्देश दिलेले होते। कारण मागच्या वेळी शिंदे गटानं शिवसेनेचं जे निवडणूक चिन्ह आहे ते गोठवण्याची मागणी केलेली होती, आणि एक प्रकारे ज्यावेळेला घटनापीठानं हे निर्देश दिले निवडणूक आयोगाला, तेव्हा कुठेतरी शिवसेनेला एक आशा दिसत होती। त्यामुळे हीच आशा आज देखील शिवसेना किंवा ठाकरे गटाला आज असणार आहे सुप्रीम कोर्टाकडून। सिम्बॉल हा कोणाचा किंवा शिवसेना पक्ष कोणाचा, म्हणजे शिंदे ग्रुपचा किंवा उद्धव ठाकरे ग्रुपचा, हा प्रश्न फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो। त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय घेऊ शकत नाही। सुप्रीम कोर्टचं लिमिटेड पॉवर असतं की इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतला तो बरोबर घेतला का, हे फक्त सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो। त्याच्यामुळे हा प्रश्न सिम्बॉल कोणाचा, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे ग्रुपला जाणार का शिंदे ग्रुपला जाणार, हा निर्णय इलेक्शन कमिशनर डिसाईड करू। त्याच्यामुळे त्या निर्णयासाठी तो परत इलेक्शन कमिशनकडेच पाठवला जाणार त्या डिसाईड करायच्यासाठी। दुसरा मुद्दा, आता तो कसा डिसाईड करणार, शिंदे ग्रुपचा शिवसेना आहे का उद्धव ग्रुपचा शिवसेना आहे, त्याच्यावरती पॅरामीटर्स क्लॅरिटी नाही आहेत। त्याच्यामध्ये काही आजपर्यंत अशी क्लॅरिटी नाही, अशी कुठले मोठे जजमेंट्स आलेले नाही आहेत। एक सुरुवातीला 1971 मध्ये सादिक अलीची जजमेंट आहे, ती ह्याच्यावरती होती जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये स्प्लिट झालेला, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तेव्हा त्याच्यामध्ये बुलकचा काहीतरी हा होता सिम्बॉल होता इंडियन नॅशनल काँग्रेसचा, त्याच्यावरनं भांडणं होती। त्याच्यानंतर जे निर्णय आले आता एक रिसेंटली त्याच्यावरती आलेले जयललिताच्या मृत्यूनंतर आलेला निर्णय तो 2019चा काहीतरी मद्रास हायकोर्टचा, पण त्याच्यावरती पण क्लॅरिटी नाही की काय कुठल्या पद्धतीने हा निर्णय घ्यायचा। तो हा निर्णय एक ओपन इश्यू आहे, त्याच्यावरती जर सुप्रीम कोर्टाने काय डायरेक्शन दिले तर ते आपल्याला बघायला लागतील। कारण 10वा मुद्दा त्यांनी आता 10 मुद्दे जे रेफर केले त्यातला एक मुद्दा तो इलेक्शन कमिशनचा स्प्लिट झाला असेल तर कसं डिसाईड करायचं, हा एक मुद्दा आहे। त्याच्यामुळे आता बघायला लागेल आपल्याला की ह्याच्यावरती आज काय सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काय डायरेक्शन देतात का, निर्णय नाही घेणार, कदाचित डायरेक्शन कदाचित देऊ शकतील काहीतरी।
बरं, राज्यातल्या सत्ता संघर्षावरती ऑगस्ट महिन्यापासून ही सुनावणी सुरू आहे, ज्या वेळेला या सगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या दोन्ही गटांकडून. आणि त्यावेळेपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलं हे आपण दरवेळी पाहत आलोय. आणि आता पुढे जाऊन घटनापीठाची स्थापना करावी लागली, तर घटनापीठ नेमकं काय करतं, या सगळ्या प्रकरणामध्ये घटनापीठाचा रोल. आता घटनापीठाला हे 10 मुद्दे रेफर केलेले आहेत. म्हणजे चीफ जस्टिसचे जे बेंच होते त्यांनी 10 मुद्दे रेफर केले आहेत की ह्या मुद्द्यावरती तुम्ही डिसिशन घ्या. आता हे 10 मुद्दे रेफर केले आणि कॉन्स्टिट्यूशन बेंच आपल्याला जस्टिस चंद्रचूड लीड करतायत. तर जेव्हा हे मुद्दे येतात तेव्हा घटनापीठ परत ते बघू शकतात की हे मुद्दे बरोबर आहेत का, काय याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन किंवा काय चेंजेस केले पाहिजेत का. त्यांना वाटलं याच्यावरती काय मॉडिफिकेशन करायला पाहिजेत तर कदाचित ते मॉडिफाय करू शकतील आणि मॉडिफाय केल्यावरती परत नवीन मुद्दे तयार करतील आणि मग त्याच्यावरती मग पुढचे आर्ग्युमेंट जे होतील. त्याच्यामुळे जर आज वाटलं की नाही हे मुद्देच बरोबर आहेत आणि त्याच्यावरच आम्हाला जायला पाहिजे, पुढे सुनावणी झाली पाहिजे, इन दॅट केस ते लोक त्याच्यावरती आज सुनावणी करतील. आणि जर त्यांना वाटलं की नाही आपल्याला आणखी काहीतरी मॉडिफाय करायला पाहिजे, काय ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे, जे काय त्यांना वाटलं, समजा जर वाटलं तर त्याच्यावरती ते लोक मॉडिफाय करतील आणि मग सुनावणी करतील, सुनावणीची तारीख देतील. नाहीतर आज सुनावणी चालू होऊ शकेल. बरं, हे सर तुम्ही मगाशी म्हणालात की साधारण आणखी 1 महिना यावरती सुनावणी चालू राहील, तर ते कशा पद्धतीने, म्हणजे आज फैसला येणार का, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. मात्र जर सुनावणी आणखी पुढे चालू राहिली तर आणखी पुढची तारीख मिळणार, त्यामुळे हा फैसला आणखी पुढे जाऊ शकतो का. ह्या सुनावणीला ह्या जे रेफर केलेले आहेत मुद्दे माझ्या अनुभवाप्रमाणे ॲटलिस्ट माझ्या मते 2 ते 3 महिने तरी लागतील याच्यावरती निर्णय घ्यायला. कारण जर आज सुनावणी जरी चालू झाली तर माझ्या मते कदाचित ॲटलिस्ट मिनिमम 1 महिना तरी सुनावणी होईल असं माझं एक मत आहे. आणि त्याच्यानंतर निर्णय घेण्यासाठी कारण त्यांना खूपशा गोष्टी डिसाईड करायला लागतील आणि हा लँडमार्क जजमेंट होणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यातले पहिले 10 पैकी असा हे जजमेंट होणार आहे या मॅटरमध्ये. त्याच्यामुळे असं सहजासहजी की सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय ऑर्डर वगैरे पास करणार नाही आहेत. त्याच्यामुळे सुनावणी झाल्यानंतर कदाचित सुप्रीम कोर्ट 1-2 महिने परत त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी घेतील. त्याच्यामुळे मला वाटत नाही की 2-3 महिन्यात हे प्रकरण, म्हणजे मी सांगतो एकदम अर्जंटली जर डिसाईड करायचं ठरवलं तर 2-3 महिन्यात ह्या प्रकरणाचा निर्णय लागेल असं मला वाटतं, कमीत कमी 2-3 महिने. बरं, गिरीश सर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तुर्तास. आणि आपण ज्यावेळेला सुनावणी सुरू होईल त्यावेळी पुन्हा या संदर्भात चर्चा करूच की नेमकं काय काय होतंय आज सुप्रीम कोर्टामध्ये राज्याच्या सत्ता संघर्षासंदर्भात. तर राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे आणि यावरच अधिक विश्लेषण करण्यासाठी सध्या आपल्यासोबत कायदेतज्ञ गिरीश राव जोडले गेलेले आहेत न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमधून. गिरीश सर, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे, कसं पाहता या सुनावणीकडे. आज कुठल्याही प्रकारचा निर्णय येण्याची शक्यता नाही आहे कारण त्यांना 10 मुद्दे जे रेफर केले कॉन्स्टिट्यूशन बेंचला, त्या 10 मुद्द्यावर असं इमिडिएटली काही निर्णय होणार नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक ॲटलिस्ट 2 ते 3 महिने वाट पाहायला लागेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा आता येतो आहे की अर्जंट त्याच्यावरती निर्णय पाहिजे दोन्ही पक्षाला, शिंदे ग्रुपला आणि उद्धव ठाकरे ग्रुपला. तो सिम्बॉलवरती, तो सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो. पण त्याच्यावरती पण हे 10 मुद्देमधला जर 10वा मुद्दा शेवटचा मुद्दा आहे तो इलेक्शन कमिशनचा पॉवर स्प्लिट झाल्यावरती काय असणार, हाही मुद्दा ह्या खंडपीठाकडे रेफर केलेला आहे. त्याच्यामुळे मला आज इमिडिएट रिलीफ मला वाटत नाही कुठल्याही मुद्द्यावरती हे सुप्रीम कोर्ट देईल. त्याच्यासाठी विल हॅव टू म्हणजे आपल्याला वेळ थांबायला लागेल त्याच्यासाठी. आणि समजा जरी सुप्रीम कोर्टाला काही वाटलं की ह्या मुद्दा आता अर्जंटली काहीतरी डिसाईड करायला पाहिजे, तरी पण त्यांना तो जो मुद्दा आहे आपला सिम्बॉलचा, तो सिम्बॉलचा मुद्दा फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो. पण त्यासाठी कदाचित ते सांगू शकेल की इन द मीन टाईम तुम्ही ह्या सगळी तयारी करा, तुम्ही ह्याच्यावरती हिअरिंग करा आणि नंतर निर्णय घ्या, पण निर्णय तुम्ही इम्प्लिमेंट करू नका, असंही काही सांगू शकतील. आपल्याला कळणार नाही आता काय त्यांच्या मनात चाललं आहे. पण नॉर्मली असंही एक करू शकतात की तुम्ही निर्णय घ्या पण निर्णय इम्प्लिमेंट करू नका. कारण दोघेही आज काय शिंदे ग्रुप सांगतोय की हा आमचा सिम्बॉल आहे आणि पार्टी पण आमची आहे. उद्धव ठाकरे ग्रुप पण सांगतोय की पार्टी पण आमची आहे आणि सिम्बॉल पण आमचा आहे. तर हा निर्णय फक्त इलेक्शन कमिशन घेऊ शकतात आणि पण हा
असं स्प्लिट झाल्यावरती काय करायचं हा पॉईंट ऑफ रेफरन्स खंडपीठाकडे आहे. त्याच्यामुळे आज ह्याच्यावरती मला वाटत नाही की काय निर्णय होऊ शकतील. फक्त मॅक्झिमम निर्णय जर झाला तर ते सांगू शकतात की इलेक्शन कमिशनरला तुम्ही ऐका आणि डिसाईड केला, पण डिसाईड केल्यानंतर इम्प्लिमेंट करू नका जे काय, असं मला वाटतं एक संस्कृत दर्शी. बरं गिरीश सर, मी तुमच्याकडे येते. तुम्ही जसं म्हटलात की याला महिना लागू शकतो किंवा काही दिवस लागू शकतात. जर असं झालं, सुनावणी पुढे ढकलली गेली, काही दिवस लागले, महिने लागले, तर त्यापुढे नेमकी प्रक्रिया कशी असेल? कारण आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज काय ऐतिहासिक निर्णय येतोय त्याकडे. पहिला तर आज मला वाटतं काही निर्णय येणार नाही. आज फक्त हिअरिंग जर चालू झालं तर चालू झाल्यावरती आपल्याला मिनिमम माझ्या मते एक ते दीड महिना ॲटलिस्ट लागेल तर फक्त हिअरिंग होण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी कदाचित 1 ते 2 महिने लागू शकतील. त्याच्यानंतर तो निर्णय येईल. म्हणजे माझ्यामध्ये कदाचित ह्या वर्षी नाही येणार, निर्णय पुढच्या वर्षीच येऊ शकेल. आणि आता कारण आपल्याला प्रश्न फक्त 2 आहेत. एक तर डिस्क्वालिफिकेशन आहे, हा एक प्रश्न आहे, आणि दुसरा आहे इलेक्शन सिम्बॉल आणि पार्टी स्प्लिट झाले तर काय. हे 2 प्रश्न आहेत. हे दोन्ही प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाहीत. हे डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे ते फक्त स्पीकर डिसाईड करू शकतो. तर स्पीकरने डिसाईड केल्यानंतर, म्हणजे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर आहे का, म्हणजे बरोबर पद्धतीने घेतला का नाही, तो फक्त सुप्रीम कोर्ट आपल्याला डिसाईड करू शकतो. त्याच्यामुळे जो निर्णय की डिस्क्वालिफाईड आहेत का नाही याच्यावरती सुप्रीम कोर्ट इव्हन फायनली पण झाल्यावरती घेणार नाहीत असं मला वाटतं. तो निर्णयासाठी परत ते यांच्याकडे येतील, स्पीकरकडे येतील. स्पीकरने कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे आणि त्यांनी घेतलेला निर्णय तो म्हणजे बॅकडेट रिलेशन टू बॅक होतं का, म्हणजे ज्या दिवशी ॲप्लिकेशन केलं त्या दिवशी होतं का, ह्या सगळे मुद्दे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या समोर आहेत. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत, कुठलेही मुद्दे, दोन्ही मुद्द्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही. ते फक्त कशा प्रकारे तो निर्णय झाला पाहिजे त्याच्यावरती काय भाष्य करतात. अदरवाईज ते दोन्ही गोष्टीवरती ते सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही, कारण कॉन्स्टिट्युशनली इट्स नॉट व्हॅलिड. त्याच्यामुळे दोन्ही प्रश्न निर्णय नाही घेणार, फक्त कसं पुढे गेलं पाहिजे त्याच्यावरती फक्त ते लोक डायरेक्शन किंवा निर्णय देतील. बरं गिरीश सर, मात्र आता हे थेट कामकाज आपण पाहतोय. आपण आपल्या प्रेक्षकांना साध्या भाषेत समजावून सांगूया नेमकं हे कामकाज कसं चालतं, ही प्रक्रिया आता नेमकी कशी सुरू होते. नॉर्मली काय होतं, जे पेटिशनर असतात त्यांचं आर्ग्युमेंट चालू होणार. आता ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये शिंदे ग्रुप पण पेटिशनर आहेत आणि बाकी शिवसेना ग्रुप म्हणजे उद्धव ठाकरे ग्रुप पण पेटिशनर आहे. त्याच्यामुळे नॉर्मली अशा वेळी असतं की सिनियर मोस्ट वकील जे असतात त्यांना ॲड्रेस पहिल्यांदा ॲड्रेस करतात ॲज अ मॅटर ऑफ नॉर्मल प्रॅक्टिस. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जे सिनियर असतील कदाचित ते ॲड्रेस करतील. आणि मला वाटतं याच्यात सर्वात सिनियर मला वाटतं कपिल सिब्बल आहे त्या पूर्ण या ॲडव्होकेट्सच्या यांच्यामध्ये, तर कदाचित ते पहिल्यांदा ॲड्रेस करतील असं मला दिसतं याच्यामध्ये. बरं, तर सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि या संदर्भातच अधिक सोप्या शब्दात आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतायत कायदेतज्ञ गिरीश राव सर. गिरीश सर, आता ह्यांनी आता सुनावणी जेव्हा चालू झाली तेव्हा हे विचारलं की इंटरिम ॲप्लिकेशन जे आहेत, म्हणजे इंटरिम ॲप्लिकेशन जे आहेत ते म्हणजे ते आपला इलेक्शन कमिशनने हा मुद्दा डिसाईड करावा का इन द मीन टाईम वगैरे, तर ते त्यांनी विचारलं की पहिलं इंटरिम ॲप्लिकेशन तुम्ही ऐकणार किंवा पूर्ण पेटिशन ऐकणार. हे त्यांनी खंडपीठाकडे प्रश्न विचारला. कपिल सिब्बल बोलत होते त्यावेळी. त्यांनी विचारलं काय करायचं, तर एक फ्रेमवर्क ठरवा कशी ही सुनावणी व्हायची. तर ते आता त्याच्यावरती ते डिस्कस करतात की कसं फ्रेमवर्क झालं पाहिजे ह्या हिअरिंगचं पूर्ण. त्याच्यामुळे त्याप्रमाणे सगळे लोक प्रिपेअर करतील आणि त्याप्रमाणे ते आर्ग्युमेंट चालू करतील. कारण सगळे लोक प्रिपेअर तर दिसत आहेत, म्हणजे दोन्ही गट म्हणजे कपिल सिब्बल आणि हे सगळे लोक सगळे तयारीत सगळ्यांची दिसते याच्यामध्ये. तर ते विचारतात आता पुढे कसं जायचं, आम्ही कुठल्या निर्णयावरती आहे. तुम्ही म्हणजे पहिले इंटरिम ॲप्लिकेशन ऐकतात किंवा पूर्ण पेटिशनच ऐकतात. आता ते त्याच्यावरती काय ठरवतील आता थोड्या वेळात त्याच्यामध्ये की इंटरिम ॲप्लिकेशनच ऐकतात का. कारण इंटरिम ॲप्लिकेशन हा खूप आता महत्त्वाचा झाला आहे, कारण सिम्बॉलचा इश्यू, कारण आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आय थिंक ह्या 1-2 महिन्यात देणं, त्याच्यासाठी हा सिम्बॉल झाला, हा खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. त्याच्यामुळे कदाचित ते विचारतात की इंटरिम ॲप्लिकेशन घेऊ शकता का तुम्ही. आता त्याच्यावरती काय ठरवतील ते लोक आणि त्याच्यावरती मग डिस्कशन होईल. अपात्र सदस्यांना मतदानाची परवानगी द्या असा युक्तिवाद कौल यांनी केलेला आहे. गिरीश सर, यावर काय सांगता येईल. अपात्र आजपर्यंत कोणी झालं नाहीये. पण अपात्रचे जे इश्यूज आहे ते आता त्यांच्याकडे पेंडिंग आहे. तो अपात्रते इश्यू फक्त स्पीकर डिसाईड करू शकतात.
तर अपात्रासाठी जी नोटीस जे शिवसेने गटाने फाईल केलेली तेव्हाच्या स्पीकरकडे आणि 26 जून 2022ला, तर त्या नोटीसच्या विरुद्ध शिंदे गुट आलेलं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलेलं की आम्हाला प्रॉपर वेळ दिलं नाही आहे आणि त्यांनी जो नोटीस इश्यू केला आहे ते चुकीचं आहे. आणि सर्वात मोठा मुद्दा त्याच्यामध्ये होता की स्पीकरला आम्ही काढायच्यासाठी जी नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यावरती पहिले निर्णय व्हावा. त्या कारणाने शिंदे गट सुप्रीम कोर्टात आले होते. आणि शिंदे गट जेव्हा आले होते तेव्हा एक सुप्रीम कोर्टचा एक निर्णय होता नेबाम राबियाच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये असा निर्णय दिला आहे की जर स्पीकरला काढायचा नोटीस दिला असणार तर त्यावेळी तर तोपर्यंत जो निर्णय डिस्क्वालिफिकेशन निर्णय स्पीकरने घेऊ नये आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता जे खंडपीठाने रेफर केला आहे की तो नेबाम राबियामध्ये जो जजमेंट जो पास झालेला आहे तो बरोबर आहे का, तो निर्णय झालेला तसं व्यवस्थित आहे का, तोही एक मुद्दा ह्याच्या रेफरन्समध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पण आता ह्याच्यामध्ये डिसाईड करतील या याचिकेमध्ये, म्हणजे या रेफरन्समध्ये जे सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे दिलं आहे त्याच्यामध्ये. बरं गिरीश सर, मात्र आपण पाहिलं बऱ्याच सुनावण्या झाल्या, त्यामध्ये अनेक युक्तिवाद करण्यात आले, त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काही नवा युक्तिवाद करण्याची शक्यता आहे का? काही नवे मुद्दे मांडले जाऊ शकतात का? याच्यामध्ये आता सगळ्या बेसिकपासनं युक्तिवाद होणार आहे. कारण 1993 पासनं जे जजमेंट्स वगैरे पास झालेले होते प्रत्येक गोष्टीवरती नवा युक्तिवाद होणार आहे आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायला लागणार आहे. कारण हे जे रेफरन्स दिले याच्या वास्ट एकदम म्हणजे वाईल्ड याच्यामध्ये हे घेतले आहेत. तर स्पीकरचा अधिकार, गव्हर्नरचा अधिकार, पार्टी स्प्लिट झाल्यावरती त्याचा अधिकार आणि परत तो निर्णय घेतलेला. आता समजा आता नवीन स्पीकर जेव्हा येतो, स्पीकरने एक निर्णय घेतला, समजा आपला डिसेंबरमध्ये त्यांनी निर्णय घेतला, तर तो हा निर्णय रिलेशन बॅक होतो का, म्हणजे निर्णय जो घेतलेला आहे तो जूनमध्ये ॲप्लिकेबल होईल का जेव्हा ॲप्लिकेशन केल्यावर, त्याला रिलेशन बॅक थेरी बोलतात. तोही एक मुद्दा खंडपीठाकडे आहे. त्याच्यामुळे खंडपीठाकडे जे प्रश्न आहेत ते खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टीचा विचार करूनच नंतर ते लोक त्याच्यावरती निर्णय घेतील याच्यामध्ये. बरं गिरीश सर, महत्वाचा मुद्दा म्हणजे आता खरी शिवसेना कुणाची? जर धनुष्यबाण गोठवण्याची याचिका शिंदे गटाने आधी दाखल केली होती, मात्र त्यावर कोणताही निर्णय घेऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आणि त्यामुळे ठाकरे गटाला काहीशी आशा मिळाली होती. त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये देखील ठाकरे गटाला अशी कोणती आशा मिळेल असं अपेक्षा आहे का, असं वाटतं का? हा एक मुद्दा जो आहे इलेक्शन सिम्बॉल कोणाचा, हा सुप्रीम कोर्ट फक्त डिसाईड करू शकतो. आता प्रश्न असा येतोय, शिंदे गट बोलतो की शिवसेना आमची आणि हा प्रश्न हा सिम्बॉल आमचा. आपल्या आणि उद्धव ठाकरे ग्रुप बोलतं हा सिम्बॉल आमचा आणि पक्ष आमचा. तर आता ह्याच्यामध्ये दोघं गट बोलतात. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली काय होतं, तर ॲज अ इंटरिम मेजर म्हणजे तात्पुरता म्हणून नॉर्मली याच्यामध्ये कदाचित इलेक्शन कमिशन बोलेल नाही, टेम्पररी हा सिम्बॉल गोठवावा आणि जेव्हा सगळी फायनल हिअरिंग होणार तेव्हा आम्ही हा निर्णय घेऊ हा कोणाचा सिम्बॉल, हा सिम्बॉल शिंदे ग्रुपचा आहे किंवा उद्धव ठाकरे ग्रुपचा आहे सिम्बॉल आहे, त्याच्यावरती तेव्हा बोलतो फायनल घ्या. पण इन द मीन टाईम दोघांनी हा सिम्बॉल वापरू नये असाही निर्णय देऊ शकतात. आणि इवन फायनली जर वाटलं की ह्याच्यावरती इलेक्शन कमिशनला निर्णय घेता होत नाही कारण दोघांचे पॉवर तेवढेच दिसतात, तर इन दॅट केस ऑल्सो म्हणजे हा जो इलेक्शन सिम्बॉल आहे कदाचित गोठवू शकतात. म्हणजे काय होऊ शकेल आज काही बोलता येणार नाही, कारण त्याच्यावरती जे म्हणजे हे गाईडलाईन जे आहेत गाईडलाईन्स ह्याच्यावरती काही नाही आहेत अजून. पण सुप्रीम कोर्टामध्ये हार्डली फक्त 1-2 याचिका याच्यावरती आल्यात आणि फक्त जे याचिका याच्यावरती झाल्यात ते फक्त इलेक्शन कमिशनकडे आलेल्या याचिका त्याच्यावरती निर्णय झाले. त्याच्यामुळे याच्यावरती काही गाईडलाईन नाही आहे आजच्या दिवशी. त्याच्यामुळे याच्यावरती पण इलेक्शन कमिशन काय प्रकारे म्हणजे तुमच्याकडे तुमच्या पक्षात किती लोक आहेत जे शिवसेनेचे आहेत, तुमच्या बरोबर आहेत, शिंदे ग्रुप बरोबर आहेत आणि किती लोक आहेत जे उद्धव ठाकरे ग्रुप बरोबर आहे याच्यावरती निर्णय घ्यावा किंवा फक्त आमदार आणि खासदार कोणाबरोबर आहेत त्याच्यावरती निर्णय घ्यावा. याच्यावरती काही स्पष्ट वाक्यता नाही आहे. फक्त असंही एका आपल्या मद्रास हायकोर्टच्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की फक्त MPs कोणाबरोबर आहे आणि MLA कोणाबरोबर आहे त्याच्यावरती निर्णय घेऊ नये असं
सुप्रीम आपल्या हायकोर्ट मद्रास हायकोर्टचा एक निर्णय आहे आता ते रिसेंटली 2019 का 20 मधल्याचा. त्याच्यामुळे तोही एक काही फायनल असा नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता ओपन आहे. आता हे नवा प्रेसिडेंट हे या मॅटरमध्ये ले होणार आहे. बरं गिरीश सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याआधी अशा प्रकारच्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत का, किंवा अशा प्रकारची सुनावणी झालेली आहे का ज्याचा निर्वाळा आज कोर्टामध्ये देण्यात येऊ शकतो? एकच आता एक 71 मध्ये सादिक अलीची केस होती, त्याचा एक आहे. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली फक्त ती मद्रास हायकोर्टची आहे. त्याच्यावरती म्हणजे जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये पण 2 ग्रुप झालेले, त्याच्या याच्यावरती निर्णय. पण त्याच्यावर त्या जजमेंटमध्ये पण व्यवस्थित जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये पण ह्या ज्या आहेत ना, क्लॅरिटी जी पाहिजे ना, की कसं काय बेसिसवरती आज काय चाललंय. दोन्ही ग्रुप जास्तीत जास्त अफिडेविट फाईल करतायत, बनवतायत आणि इलेक्शन कमिशनरला सबमिट करतायत. आता त्याच्यावरती बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता ज्यांनी अफिडेविट फाईल केलंय ते मेंबर होते का शिवसेनेचे का नव्हते, का तुम्ही असेच अफिडेविट फाईल केले, याच्यावरती भरपूर निर्णय होता. आणि त्याच्यामध्ये काय लाखो अफिडेविट फाईल करतील, म्हणजे दोन्ही ग्रुप कदाचित लाखो अफिडेविट फाईल करतील. परत हा प्रश्न येतील, जे अफिडेविट फाईल केले ते मेंबर आहेत का, त्यांना अधिकार आहेत का, ह्या सगळ्या खूपशा गोष्टी आहेत. त्याच्यावरती आजच्या म्हणजे असं डायरेक्टली काही कोणी निर्णय घेऊ शकणार नाही. त्याच्यावरती इलेक्शन कमिशनला सखोल चौकशी करायला लागतील आणि सखोल चौकशी केल्यानंतर इलेक्शन कमिशन त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतील. आणि ह्या गोष्टीसाठी एक 8-10 दिवसाचं नाही आहे, कदाचित 2-3 महिने. इव्हन इलेक्शन कमिशन एकदम त्यांनी ठरवलं की आपल्याला ह्याच्यावरती निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आहे, किंवा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं की तुम्ही 1 महिन्यात घ्या, 15 दिवस घ्या, काय तर इन दॅट त्या केसमध्ये ह्यांना पण निर्णय घेताना खूपशा गोष्टीचा विचार करावा लागतील. त्याच्यासाठी आपण आपल्या इलेक्शन कमिशन गिरीश सर, आपण पाहतोय ही सुनावणी सध्या सुरू झालेली आहे. दावे प्रतिदावे केले जात आहेत, जोरदार युक्तिवाद सुरू आहे कोर्टामध्ये. काय सांगता येईल? आता जो युक्तिवाद जे दिसतंय की कोर्टाने निर्देश दिलेत की तुम्ही सिम्बलवरती आम्हाला ॲड्रेस करा, म्हणजे सिम्बलच्या याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे असं ॲड्रेस करा. तर मला वाटतं कौल जे आहेत, जे ह्यांच्यातर्फे आहेत, शिंदे गटातर्फे, ते बोलत आहेत की हा मुद्दा इकडे डिस्कस करू शकत नाही, हा मुद्दा डिस्कस केला पाहिजे इलेक्शन कमिशनकडे. आणि कपिल सिब्बल जे दिसत आहेत की ते बोलत आहेत की नाही, ह्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या, असं ते एक संस्कृत दृष्टीने दिसतंय ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट आज काहीतरी निर्णय कदाचित घेईल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सिम्बॉलवरती तुम्ही आम्हाला ॲड्रेस करा, म्हणजे त्याच्यावरती त्यांना काहीतरी निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय म्हणजे मला वाटत नाही की निर्णय घेतील की हा सिम्बॉल शिवसेनेचा गटाचा म्हणजे शिंदे गटाचा आहे किंवा उद्धव ठाकरे गटाचा. याच्यावरती सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही की निर्णय घेतील. फक्त ते निर्देश देतील की इलेक्शन कमिशनरला की तुम्ही ह्याच्यावरती निर्णय घ्या, कारण ही अत्यावश्यक गोष्ट आता एकदम जरुरीची गोष्ट झाली आहे ह्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी. कारण कदाचित आपलं बॉम्बे म्युन्सिपलचं इलेक्शन असल्यामुळे त्याच्यामुळे ते सिम्बॉलवरती ॲड्रेस करायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे कदाचित असं वाटतंय की त्याच्या इंडिकेशन असे दिसत आहेत की त्याच्यावरती आज डायरेक्शन कदाचित सुप्रीम कोर्ट देईल इलेक्शन कमिशनरला. बरं सर, आपण पाहतोय हा एक युक्तिवाद केलेला आहे, तो म्हणजे 10व्या परिशिष्टानुसार पक्षामध्ये झालेली फूट ही अमान्य आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 10वं परिशिष्ट नेमकं काय सांगतं? 10th शेड्यूल जे आहे 10वं परिशिष्ट, ते बोलतात की डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर. त्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला की डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काय आहे. डिस्क्वालिफिकेशन झालं तर काय होतं, कारण आणि सगळे लोक भांडतात डिस्क्वालिफिकेशन नाही व्हायच्यासाठी. डिस्क्वालिफिकेशन झाल्यावरती त्यांचं मुख्यमंत्री जाऊ शकत नाही माणूस, जोपर्यंत तो परत निवडणूक लढवून परत MLA बनत नाही तोपर्यंत. नाहीतर नॉर्मली कोणी माणूस मुख्यमंत्री बनू शकतो आणि त्याने फक्त 6 महिन्यात परत MLA बनलं पाहिजे. पण जर माणूस डिस्क्वालिफाय झाला तर इन दॅट केस ते निवडणूक लढल्याशिवाय परत मंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकत नाही. ते नंबर 1. आता डिस्क्वालिफिकेशन 10th शेड्यूलमध्ये होतं. त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन 2 मुद्द्यावर होऊ शकतं. एक, त्याने पक्ष सोडला तर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे त्यांनी पक्षाचं व्हीप मानलं नाही तर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. हे 2च मुद्दे आहेत ज्याच्यावरती डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं आमदारांचं. तर ह्याच्या बाबतीत अगर तुम्ही बघितलं तर याच्या बाबतीत कुठलंच गोष्ट येत नाही या बाबतीत. कारण काय, शिंदे गट बोलते की आम्हीच शिवसेना, आम्ही सोडली नाही आहे शिवसेना, आणि कुठल्याही गोष्टीचा व्हीप नाही आला. व्हीप हा
मला असं वाटतं व्हीप जो गोष्ट आहे त्यांनी असेंब्लीमध्ये व्हीप असेल आणि तो त्यांनी मान्य नाही केला तर मग डिस्क्वालिफिकेशन मुद्दा येतो. तर ह्याच्यामध्ये मला असं दिसत नाही आहे की शिंदे गटाने असं कुठली गोष्ट केली आहे ज्याच्यामुळे 10th शेड्यूल त्यांच्यामध्ये अट्रॅक्ट होईल, कारण त्यांनी असं कुठलंच गोष्ट केले नाही. जर तुम्ही बघितलं असतं उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता, त्यांनी फ्लोअर टेस्ट केला असता आणि फ्लोअर टेस्टमध्ये जर शिंदे गटाने त्यांच्या विरुद्ध वोटिंग दिलं असतं तर त्या केसमध्ये मग कदाचित व्हीपचा वापर करून डिस्क्वालिफाय झाले असते शिंदे गटातले आमदार. तर आजच्या दिवशी मला असं कुठलंही दिसत नाही आहे की 10th शेड्यूल अट्रॅक्ट होण्यासारखं शिंदे गटांनी काहीही केलं आहे लीगली. बरं गिरीश सर, सुप्रीम कोर्टानं आणखीन एक प्रश्न विचारले, ते म्हणजे जे आमदार पक्षातून बाहेर गेले ते आमदार म्हणून गेले की सदस्य म्हणून गेले. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की ते आमदार म्हणून गेले. त्यामुळे त्यानंतर जेव्हा कोर्टानं सांगितलं की हे आमदार नाही तर फक्त सदस्य म्हणून पक्षाच्या बाहेर जाऊ शकतात, त्यामुळे आता नेमकं हे आमदार आणि सदस्यामध्ये काय फरक असतो, कोणतं निरीक्षण कोर्ट नोंदवतं? ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की हे लोक बोलतच नाही की आम्ही पक्ष सोडलाय. बरं, तुम्ही जर पिटिशन पाहिलं शिंदे गटांचं त्याच्यामध्ये ते बोलतात आम्ही शिवसेना आम्ही पक्ष सोडलाच नाही आहे. त्याच्यामुळे तो वादाचा मुद्दा त्यांच्यातर्फे नाही आहे शिंदे गटातर्फे की आम्ही पक्ष सोडला आहे. आणि हे उद्धव गट पण बोलत नाही की त्यांना आम्ही काढलं आहे. त्याच्यामुळे आज टेक्निकली सगळे लोक शिवसेनेमध्येच आहेत, कोणीही पक्ष शिवसेना हा गट सोडला नाही आहे. आणि हे मुद्दा ते कशासाठी उपयोग करता आहे हे कदाचित इलेक्शन कमिशनकडे जेव्हा ह्या गोष्टीचा निर्णयासाठी येईल तर इलेक्शन कमिशन याच्यामध्ये बेसिकली 2 गोष्टी बघतात, म्हणजे आमदार खासदार किती लोक सपोर्ट करतायत आणि दुसरं गोष्ट जनरल मेंबर जे किती गोष्ट सपोर्ट करतायत पक्षाला, म्हणजे जे लोक क्लेम करतात. म्हणजे जर ह्या गोष्टीमध्ये आलात तर शिंदे गटाला किती लोक सपोर्ट करतायत आणि उद्धव ठाकरे गटाला किती लोक सपोर्ट करतायत. त्याच्यासाठी हा एक कदाचित थोडासा वेटेज पॉईंट होऊ शकतो की फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या वरती जर डिसिशन निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हे लोक आता हे आर्ग्युमेंट चाललेलं दिसतंय मला याच्यामध्ये. बरं सर, तुम्ही जसं म्हटलात की शिंदे गट म्हणताय की आम्ही पक्षातच आहोत, आम्ही पक्ष अजूनही सोडलेला नाहीये, आम्ही शिवसैनिकच आहोत. मात्र जर जेव्हा काही सदस्य किंवा जे आमदार गट सोडून जातात, पक्ष सोडून जातात आणि एक वेगळं सरकार स्थापन करतात त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो का, किंवा नेमका कोणत्या कारणांमुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो? पक्षांतर कायदा लागू होईल जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तर तो पक्षांतर कायदा लागू होणार. पण आजच्या दिवसाला त्यांनी पक्ष सोडला नाहीये, त्याच्यामुळे तो पक्षांतर कायदा लागू होऊ शकत नाही. शिंदे गटांकडे दुसराही एक हे होता ऑप्शन होतं की त्याने 2/3 लोक जर दुसऱ्या पक्षाबरोबर विलीन झालं, अमॅलगमेट झालं तर कदाचित ऑप्शन वापरता हे झाले नसते, डिस्क्वालिफाय. पण आजच्या दिवसाला त्यांची असं कुठलीही कारवाई किंवा असं कुठलंही कार्य केलं नाहीये ज्याच्याने त्यांच्यावरती पक्षांतर कायदा लागू होईल आजच्या दिवसाला. गिरीश सर, या सगळ्या युक्तिवादानंतर काय सांगता येईल, काय निरीक्षण आता कोर्ट नोंदवू शकतं? आता जे दिसलं मला की कपिल सिब्बल बोलतायत की त्यांनी व्हीप धुडकावलं. आता हाही एक प्रश्न आहे सुप्रीम कोर्टापुढे की व्हीप द्यायचा अधिकार कोणाकडे होता. शिंदे गट बोलताय की आमचा पक्ष आम्ही निवडला हेड ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा आहे आणि त्यांनीच व्हीप त्यांनाच द्यायचा अधिकार आहे. तर त्या गोष्टी कोण व्हीप देऊ शकतं, व्हीप मोडायच्या आधी म्हणजे व्हीप मान्य न करायच्या आधी व्हीप कोण देऊ शकतं ह्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे. आणि तो व्हीप कोण देणार त्याच्यावरती अजूनपर्यंत निर्णय होणार नाही. जोपर्यंत त्याच्यावरती निर्णय होऊ शकत नाही त्याच्यानंतरच व्हीप कोणी मोडला याच्यावरती निर्णय होईल. तो हा अधिकार कोणाचा आहे व्हीप द्यायचा त्याच्यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत व्हीप मोडला किंवा व्हीप मान्य त्याने केलं नाही त्याच्यावरती निर्णय होऊ नाही शकत. कारण हा खूप मोठा मुद्दा याच्यासाठी आहे की व्हीप जर त्याने मान्य नाही केलं असेल, व्हीपप्रमाणे त्याने वागला नसेल तर त्या केसमध्ये तो डिस्क्वालिफाय होतो अंडर 10th शेड्यूलमध्ये. तर तो व्हीप कोणी द्यावा हा एक मोठा प्रश्न आहे आणि कोणाला तो अधिकार आहे. कारण शिंदे ग्रुप बोलतं की आम्ही ज्याला सांगितलं त्यांनी दिलं पाहिजे होता व्हीप आणि तो आम्ही मान्य केला आहे. दॅट इज त्यांचं तेच म्हणणं आहे बेसिकली शिंदे गटचा. त्याच्यामुळे व्हीप कोणी द्यावा याचा हा एक मोठा मुद्दा आहे त्याच्यावरती. बरं गिरीश सर, मात्र व्हीप देण्याचा अधिकार नेमका कुणाला असतो आणि जर यावर निर्णय झाला तर सुप्रीम कोर्ट नेमके काय मुद्दे लक्षात घेऊ शकतं? हां, व्हीप देण्याचा परत तो जो मुद्दा आहे, ह्या सगळा मुद्दे हे जे सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न स्पीकर डिसाईड करू शकतो. स्पीकर त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो. त्याच्यामुळे
एंड ऑफ द डे हे स्पीकरकडे परत हे मुद्दे पाठवले जातील, त्यांना काही डायरेक्शन कदाचित दिले जातील, या ज्या पद्धतीने तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या, या गोष्टी तुम्ही कन्सिडर करून त्याच्यावरती निर्णय घ्या. आणि त्याच्यानंतर स्पीकरच फक्त या मुद्द्यावरती डिसाईड करू शकतो. डिस्क्वालिफिकेशन हेही स्पीकर करू शकतो, व्हीप कोणी इश्यू करू शकतो, याच्यावरती पण स्पीकरच निर्णय घेऊ शकतो. बर, मग हे विधानसभा अध्यक्षांचे नेमके अधिकार काय असतात आणि आता त्यांच्या अधिकारांवर कोर्टामध्ये चर्चा होईल का? पहिली गोष्ट, त्यांच्या अधिकारावरती चर्चा नाही होणार, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचे अधिकार काय आहेत त्याच्यावरती स्पष्ट दिलेलं आहे. तर फक्त ते अधिकार किंवा निर्णय कुठल्या प्रकारे घेऊ शकतील, त्याचा प्रोसेस त्यांनी काय अडॉप्ट केली पाहिजे. जसं ह्याच्यामध्ये दिसतंय की त्यांनी शिंदे गटांना फक्त जे आधीचे जे होते डेप्युटी स्पीकर होते त्यांनी फक्त 48 तास दिलेले त्यांचं रिप्लाय द्यायचं, उत्तर देण्यासाठी डिस्क्वालिफिकेशनच्या ॲप्लिकेशनवरती. पण जर नियमाप्रमाणे जर बघितलात असेंब्लीचं डिस्क्वालिफिकेशन ऑफ तर त्याच्यामध्ये 7 दिवसाचा त्यांना पिरियड देतात रिप्लाय देण्यासाठी. तर ह्या मुद्द्यावरती म्हणजे त्यांनी जे डेप्युटी स्पीकर होते त्यांनी जो पिरियड दिला पाहिजे होता तो पिरियड दिला नव्हता, म्हणजे फक्त 48 तासाचा दिला होता रिप्लाय देण्यासाठी, उत्तर देण्यासाठी. त्या ग्राउंडवरती बेसिकली सुप्रीम कोर्टाने ओरिजिनली याच्यामध्ये स्टे दिला होता. तर त्याच्यामुळे द प्रोसेस त्यांनी जी अडॉप्ट केली पाहिजे जेव्हा हिअरिंग करताना, त्याच्यावरती वगैरे सुप्रीम कोर्ट काहीतरी डायरेक्शन देतील की हे प्रोसिजर अडॉप्ट करा. आता तुम्हाला एक सांगतो, कर्नाटकामध्ये अशीच घटना झालेली किंवा अशा गोष्टी होऊ शकतात की स्पीकरकडे ॲप्लिकेशन, समजा ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही उदाहरण घेतलं, शिंदे गटाने ॲप्लिकेशन केले, स्पीकर याच्यावरती निर्णय घेणार नाहीत, लांबवर ठेवतील. पण नाही, पण कर्नाटकच्या केसमध्ये जेव्हा अशा सगळ्या गोष्टी होतात तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत की अशा ॲप्लिकेशन जेव्हा कोणी करतात तर तुम्ही त्या 3 महिन्यात तो डिस्पोज ऑफ केला पाहिजे, म्हणजे 3 महिन्यात त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर कदाचित असं होऊ शकतं स्पीकर निर्णयच घेणार नाही पाहिजे आणि इन द प्रोसेसमध्ये 5 वर्ष किंवा 2 वर्ष 3 वर्ष ती निघून जातील. त्याच्यामुळे फक्त काय प्रोसेस अडॉप्ट केली पाहिजे त्याच्यासाठी निर्देश सुप्रीम कोर्ट स्पीकरला देऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने स्पीकरने घेतलेला निर्णय ठरवू शकतात, पण सुप्रीम कोर्ट स्पीकरच्या अधिकारावरती काही हे नाही करू शकत. बरं गिरीश सर, कपिल सिब्बल यांनी आणखी एक युक्तिवाद केलेला आहे, तो म्हणजे ते स्वतः गट असल्याचा दावा शिंदे गट करू शकत नाही. जर पक्षाचा आदेश त्यांनी धुडकावला तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद त्यांनी केलाय. पण पक्षाचा आदेश कोण देणार, हाही एक गोष्ट मुद्दा येऊ शकतो. शिंदे गट बोलतात की आमच्याकडे मेजॉरिटी, त्यामुळे आम्ही पक्षासाठी आदेश देणार. उद्धव ग्रुप बोलतायत की आम्ही मेजॉरिटी, आम्ही शिवसेना म्हणून आम्ही आदेश देणार. तर आदेश धुडकावायचा प्रश्न येणार जेव्हा आदेश द्यायचे अधिकार असेल त्याचे आदेश धुडकावले. तर आदेश द्यायचा अधिकार कोणाला आहे त्याच्यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आदेश धुडकावल्याची गोष्ट उत्पन्न होऊ नाही शकत. बरं, आणि गिरीश सर, या सगळ्यामध्ये घटनापीठाची नेमकी काय भूमिका असते? नाही, याच्यामध्ये आजचा प्रश्न जे आलेले आहेत घटनापीठाकडे, आता घटनापीठाकडे प्रश्न काय ते खूप 10 मुद्दे जे दिले आहेत त्याच्यावरनं क्लिअर झाले की घटनापीठ कुठल्या मुद्द्यावरती डिस्कशन करणार. आणि जेव्हा आता हा प्रश्न आला आहे घटनापीठाकडे त्यावेळी घटनापीठ कदाचित त्यांना वाटलं की हे रिकास्ट करायला पाहिजे, की रिफ्रेम केलं पाहिजे, तर त्यावेळी कदाचित ते रिफ्रेम करतील आणि त्या मुद्द्यावरती ते आपलं निर्णय देतील. त्याच्यामुळे आज घटनापीठाकडे काय गोष्टी तर 10 प्रश्न आहेत. आणि आज जे दिसतंय, आज जे चाललंय ते कोर्टात त्याच्यावरनं दिसतंय की त्यांनाही दिसतंय की अर्जन्सी आहे तर सिम्बॉलच्या याच्यावरती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले सिम्बॉलच्या याच्यावरती तुम्ही आम्हाला ॲड्रेस करा. त्या सिम्बॉलवरती ॲड्रेस केल्यावरती कदाचित ते काही निर्देश देतील की इलेक्शन कमिशनरला की तुम्ही त्याच्यावरती काय निर्णय घ्या, काही डायरेक्शन देतील कशा प्रकारे वगैरे घ्यायचे. त्याच्यापुरती मर्यादित आज दिसतंय मला की सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती डिस्कशन चाललंय. बरं, जर मग इलेक्शन कमिशनला हे निर्देश देण्यात आले तर इलेक्शन कमिशन नेमका किती कालावधी घेतो निर्णय देण्यासाठी? तर हे जे आहेत, जे मेजॉरिटी किंवा कोणाचा पक्ष किंवा कोणाचा सिम्बॉल हे डिसाईड करणे हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. कारण लाखो त्यांच्याकडे अफिडाविट दोन्हीकडनं, म्हणजे शिंदे ग्रुपकडनंही फाईल केलं असेल किंवा आणि ह्यांच्याकडनं पण उदय ग्रुपकडनं, तर त्या बेसिसवरती निर्णय घ्यायला असं एकदम ॲटलिस्ट त्यांना 1-2 महिना कदाचित कमीत कमी लागू शकेल. कारण त्यांना खूपशा गोष्टी व्हेरीफाय करायला लागतील. परत तिकडे युक्तिवाद होतील, कारण काही लोक बोलतील की तुम्ही फाईल केलेले अफिडेविट खोटे आहेत, ते माणसंच नाही आहेत. अशा खूपशे मुद्दे आहेत ते इलेक्शन कमिशनकडे ह्या गोष्टीवरती युक्तिवाद होईल. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन
जे त्यांच्याकडे सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट किंवा ओरल एव्हिडन्स वगैरे आलेत याच्यावरती निर्णय होतील. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. मद्रासमध्ये जे झालेलं त्याच्यामध्ये त्यांचं कंटेन्शन होतं की जे अफिडेविट फाईल केले ते सदस्यच नाही आहेत, ते पार्टी सदस्यच नाही आहे, त्यांना आम्हाला ओरल एक्झामिनेशन करायचं आहे, क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे. तेव्हा हायकोर्टाने बोललं नाही, असं शक्यच नाही, कारण तुम्ही 1,00,000-2,00,000 लोकांना कसं काय क्रॉस एक्झामिनेशन किंवा एक्झामिन करू शकतात. म्हणजे त्यामुळे त्या गोष्टी पण कशा करू शकतात, कसा तो इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकतात, याच्यावरती काय पद्धत वापरायला लागेल ते फॅक्ट्स इलेक्शन कमिशन समोर काय फॅक्ट्स येतात त्याच्यावरनं इलेक्शन कमिशन तो मुद्दा डिसाईड करतील, कसा डिसाईड करायचं. बरं, पुन्हा एकदा गिरीश सर यांच्याकडे जाते. सर, हा सध्या जोरदार युक्तिवाद तर सुरू आहे, मात्र या सगळ्या सुनावणीचा जर आपण पाहायला गेलं भाजपला कसा फरक पडू शकतो किंवा भाजपचं सरकार कोसळू शकतं का, त्यांचं सरकार सस्टेन राहू शकतं का? पहिली गोष्ट जे आर्ग्युमेंट जे चाललंय की शिंदे गटाने बीजेपीला सपोर्ट केला, हे का मला दिसत नाही की शिंदे गटाने बीजेपीला सपोर्ट केला. पण कॉन्ट्ररी असं दिसतंय की शिंदे गटाला बीजेपीने सपोर्ट केला. त्याच्यामुळे हे चुकीचं आर्ग्युमेंट मला दिसतंय, म्हणजे प्रायमा फेस आहे की शिंदे गटाने बीजेपीला सपोर्ट केला. बीजेपीला कुठेही सपोर्ट केलेला दिसत नाही, फक्त बीजेपीने शिंदे गटाला सपोर्ट केला हे दिसतंय. त्याच्यामुळे हे जो आर्ग्युमेंट आहे मला वाटत नाही की कोर्टासमोर टिकेल असं. दुसरी गोष्ट तर हा एक मुद्दा आहे. दुसरा कुठला प्रश्न होता तुमचा? सॉरी, तेच आपण म्हणतोय की शिंदे गट म्हणताय आमचीच खरी शिवसेना. त्यांनी तसे प्रतिज्ञापत्र देखील याआधी सुनावणी दरम्यान सादर केले होते. त्यामुळे जर हे 40 आमदार पक्ष सोडून गेले तर त्यांना असा दावा करता येतो का की आमचीच खरी शिवसेना आहे, आणि त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत त्याचा फायदा शिंदे गटाला नेमका कितपत होऊ शकतो? आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं काय निरीक्षण नोंदवू शकतं? पहिली गोष्ट, जे अफिडेविट जे फाईल केले असेल सुप्रीम कोर्टामध्ये, ते सुप्रीम कोर्ट त्या गोष्टीवरती काय आज बघणार नाही आहे, कारण ह्या गोष्टीवरती काय एव्हिडन्स काय दिला आहे वगैरे त्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्ट जाणार नाही. ते सगळं काम जे आहे ते इलेक्शन कमिशनने केलं पाहिजे. तर त्या गोष्टी इलेक्शन कमिशन डिसाईड करेल की तुम्ही पक्ष सोडला आहे का, त्याच्यामध्ये स्प्लिट झाली आहे का, किंवा काय करायचं. पक्षाबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अधिकार फक्त इलेक्शन कमिशनला डिसाईड करायचा आहे. त्यामुळे तुम्ही सुप्रीम कोर्टात किती अफिडेविट फाईल जरी केलं तरी सुप्रीम कोर्ट काय एव्हिडन्स वगैरे रेकॉर्ड करत बसणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे तो फक्त इलेक्शन कमिशनकडेच ह्या निर्णयासाठी परत सुप्रीम कोर्ट पाठवेल. फक्त काही निर्देश देतील सुप्रीम कोर्ट की तुम्ही इतक्या दिवसात डिसाईड केला किंवा ह्या फॅक्ट्स कन्सिडर करा, ह्या गोष्टीवरती फक्त डिसाईड करतील. आता त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही फॅक्ट सुप्रीम कोर्ट डिसाईड करणार नाही, कारण हे स्पष्ट दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण, आर्टिकल 329 पण, की सुप्रीम कोर्ट बार ऑफ द कोर्ट ऑन द इलेक्शन कमिशन, म्हणजे म्हणजे इलेक्शन कमिशनचा जे निर्णय घ्यायचे आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. फक्त त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही त्याच्यावरती फक्त निर्णय देतील. त्याच्यामुळे हे सगळे जे एव्हिडन्स आहेत की आमच्याबरोबर इतके आमदार आहेत, आमच्याबरोबर इतके पक्षाचे मेंबर आहेत, हे सगळे एव्हिडन्स त्यांना सुप्रीम कोर्ट त्यांना इलेक्शन कमिशनकडे प्रूव्ह करावे लागेल की आमच्याबरोबर मेजॉरिटी, आमचा पक्ष हा खरा पक्ष म्हणून. तर कोण त्याच्यामध्ये प्रूव्ह करेल त्याच्यावरती निर्णय होतील. मग असंही कदाचित निर्णय होतील दोन्ही पक्ष शिवसेना नाहीत तर ते सगळ्या काय गोष्टी अशी शक्यता आहेत त्याच्यामध्ये, तर ते फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू. बरं, आपण पक्षाबद्दल तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे, तर कपिल सिब्बल यांनी म्हटलंय जर फुटीर आमदार असतील ते दावाच कसा करू शकतात की आम्ही मूळ पक्ष आहोत, ते पक्षाचा दावाच करू शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे. हे फुटीर आमदार आहे असं कोण बोलतंय? तर तुम्ही बोलतायत तर तुम्ही कुठे काढला नाहीये त्यांना पक्षामधनं, कारण की तुम्ही काढला नाहीये, मग ते पक्षात आहेत. ते बोलत नाही की आम्ही फुटीर आमदार आहेत. या फुटीर आमदार तुम्ही बोलतायत असं मी कदाचित ते लोक आर्ग्यू करतील, कोण शिंदे गट आर्ग्यू करेल. त्यांचं आर्ग्युमेंट तेच आहे की आम्ही सोडली नाहीये आणि तुम्ही पण आम्हाला पक्षातनं काढलं नाही. आता फॅक्ट्स बघा, ह्याच्यामध्ये शिंदे गटातले जे मेंबर आहेत त्यांना शिवसेनेने बाहेर काढले का? नाही काढले. मग त्याचा अर्थ काय होतं? ते शिवसेनेमध्येच आहे. मग शिवसेनेमध्ये असेल तर आमचा अध्यक्ष कोण किंवा आमचा लीडर कोण त्यांनी डिसाईड केलं आहे. त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी डिसाईड केलं की आमचा अध्यक्ष कोण, आमचा लीडर कोण, त्या प्रकारे ते चालत आहे. त्याच्यामुळे जे फुटीर आमदार आहे हे जे बोलतात, कुठे आजच्या दिवशी लिगली त्या सपोर्ट करायला फुटीर आमदार आहेत की फुटीर गट आहे हे काहीच नाही आहेत.
आता एवढेच बोलतायत, त्यांनी काय बोलतात ते लोक हे बोलतायत की त्यांनी रिप्लेस केला आमचा नेता आधी उद्धव ठाकरे होता, आज आमचा नेता आहे शिंदे, एकनाथजी शिंदे. तर ह्याच्यावरतीच हा निर्णय. बर गिरीश सर, यावरच एक क्रॉस क्वेश्चन आहे, तो म्हणजे जर फुटीर आमदार ते नाही आहेत तर कपिल सिब्बल यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जर तुम्ही फुटीर आमदार नाहीत तर पक्षातच राहून तुम्ही बहुमताचा दावा कसा करू शकता? बहुमताचा दावा कशासाठी करतायत की आम्ही अध्यक्ष कोण आमचा त्याच्यासाठी, सिम्बॉल आम्ही कसा यूज करायचा त्याच्यासाठी करतायत, आणि कशासाठी नाही करत आहेत ते बहुमताचा दावा. त्याच्यामुळे त्यांनी आणखीन एक म्हटलंय, मूळ शिवसेना तुमची आहे तर मग व्हीपचं पालन का नाही केलं? तोच परत मुद्दा येतो की व्हीप द्यायचा अधिकार कोणाकडे, कोण देऊ शकतात तुम्हाला व्हीप, ह्याचा एक अधिकार आहे. ते बोलतात मेजॉरिटी आमच्याकडे होते, आमच्या ग्रुपमध्ये होते, त्यांनी आम्हाला व्हीप दिला, तो व्हीप आम्ही मान्य केला, त्याच्यामुळे आम्ही असं कुठल्याच गोष्टी चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. हे त्यांचं बेसिक आर्ग्युमेंट आहे याच्यामध्ये. बरं, मात्र जर शिंदे गट आणि ठाकरे गट हे जर दोन वेगवेगळे गट असतील तर शिवसेना हा दुसरा गट आहे असं तुम्ही म्हणूच शकत नाही, असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तर यावर नेमका आता कोर्ट काय मुद्दे लक्षात घेऊ शकतं? याच्यावरती कोण अध्यक्ष किंवा कोणाची शिवसेना, ह्याच्यासाठी बेसिक जे आतापर्यंत थोडे गाईडलाईन्स आहे, मग गाईडलाईन म्हणू शकत नाही, पण बेसिकली ज्यांच्याबरोबर जे सगळे सदस्य आहेत, म्हणजे त्याच्यासाठी एम पी पण असं आमदार पण घेतले जाणार, आणि मेंबर्स म्हणजे शिवसेनेचे मेंबर. आता शिवसेनेचे मेंबर कोण आहेत, किती लोक असू शकतात, दॅट इज वाईड, म्हणजे किती लाखो लोक असू शकणार मेंबर, तर ते कोणाला सपोर्ट करतात, ते एकनाथ शिंदेजींना सपोर्ट करतात किंवा उद्धव ठाकरेंना सपोर्ट करतात, याच्यावरती फक्त इलेक्शन कमिशन त्याच्यावरती निर्णय देणार. तर त्याच्यासाठी त्या निर्णय घेण्यासाठी आता जे सगळं चाललंय, सगळे लोक अफिडेविट फाईल करतात, म्हणजे शिंदे ग्रुप पण अफिडेविट फाईल करतात की सपोर्टिंग त्यांच्यासाठी, आणि उद्धव ठाकरेजी ग्रुप पण अफिडेविट फाईल करत आहे की आमचं हे आमचे लीडर म्हणून. तर त्याच्यावरती सगळ्या काय गोष्टी, ज्या गोष्टी इलेक्शन कमिशनच्या समोर येतील त्याच्यावरती मग इलेक्शन कमिशन ठरवतील कोणाचं असे हे करून, किंवा असं वाटलं इलेक्शन कमिशनर की यांचं पण नाही त्यांचं पण नाही, मग त्यात पक्ष गोठवू शकतील, तो सिम्बॉलिक गोठवू शकतील. बरं, त्या गटाला विलीन व्हावं लागेल किंवा नवीन पक्ष बनवावा लागेल असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा गिरीश सरांकडे जाते. सर, आपण पाहिलं की शिंदे गटाला एकतर विलीन व्हावं लागेल किंवा त्यांना नवीन पक्ष बनवावा लागेल असा जोरदार युक्तिवाद इथे करण्यात येतोय, काय सांगता येईल? याच्यामध्ये खूप म्हणजे पाणी वाहून गेले. आज जरी विलीन झाले दुसऱ्या पक्षाबरोबर किंवा नवीन पक्ष जरी स्थापन केला तरी मग त्याच्यावरती मग ते डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू येऊ शकतो त्याच्यावर. त्याच्यामुळे मला वाटत नाही की शिंदे गट हे काही करतील, विलीन किंवा विलीन करतील किंवा दुसरा गट स्थापन करतील, मला दिसत नाही याच्यामध्ये ते काय करतील. दुसरा, आता मला वाटतं आर्ग्युमेंट असं चाललं आहे, दोन्हीकडे कसं काय तुम्ही आर्ग्युमेंट करतायत, म्हणजे इलेक्शन कमिशनकडे पण आर्ग्युमेंट आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण दोन्ही मुद्दे दोन्ही ठिकाणी कसे चालू शकतात असं दिसतंय की, आणि त्यांचं आर्ग्युमेंट आहे सिंघवींचं. तर याला उत्तर एक आहे, हा जो इश्यू आहे मुद्दा तो इलेक्शन कमिशनकडेच आहे पक्षाबद्दलचा, तर त्याच्यावरती ते गेलेत, शिवसेने गेलेत त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये की तो इलेक्शन कमिशनकडे जे चाललं आहे ते स्टे करावं म्हणून. त्याच्यामुळे हे जे युक्तिवाद जो चालला आहे की दोन्ही ठिकाणी कसं काय या गोष्टीवरती निर्णय ठरवू शकतो, हे आय थिंक हे चुकीचं चाललं आहे. कारण हा बेसिकली मुद्दा इलेक्शन कमिशन करत आहे आणि शिवसेने गट म्हणजे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट गेलेला सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावरती स्टे मागण्यासाठी की तुम्ही पुढे इलेक्शन कमिशनने पुढे कुठली कारवाई करू नये म्हणून. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी हे चाललं नाही आहे, मुद्दा चालला आहे फक्त इलेक्शन कमिशनकडेच चालेल, फक्त ह्या गोष्टी तुम्ही सुप्रीम कोर्टात घेऊन आलाय. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आणखी एक मुद्दा म्हणजे दहावा जो पॉईंट ऑफ रेफरन्स दिला आहे की पॉवर ऑफ इलेक्शन कमिशन जेव्हा स्प्लिट होतात म्हणजे दोन पक्षामध्ये स्प्लिट होतात, म्हणजे याच्यात दिसतं याच्यामध्ये की दोन पार्ट्या झाल्या त्याच्यामध्ये, एक उद्धव ग्रुप आणि एक शिंदे ग्रुप, तर त्याच्यामध्ये पॉवर इलेक्शन कमिशनचे काय पॉवर आहेत तो एक त्यांचा पॉईंट ऑफ रेफरन्स आहे. त्याच्यावरती इलेक्शन म्हणजे सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल की काय अशा गोष्टीमध्ये काय निर्णय इलेक्शन कमिशनने घ्यावा किंवा कशा प्रकारे इलेक्शन कमिशनने तो निर्णय घ्यावा, त्याच्यासाठी काहीतरी डायरेक्शन सुप्रीम कोर्ट देऊ शकतील याच्यामध्ये. बरं सर, आता आपण सुप्रीम कोर्टातल्या घडामोडी तर पाहतो आहोतच, त्याचबरोबर ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे की शिंदे गटातल्या म्हणजे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यासंदर्भात आधी काय तो निर्णय व्हावा आणि मग पुढे त्या संदर्भात काय वाटतं की आज तेवढ्यापुरता निर्णय तरी होईल का?
नाही, मला वाटत नाही तेवढ्यापुरता निर्णय होईल. पण हे जे आहेत ना, अपात्र डिसाईड करा, हे डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करा, हे सेल्फ डिफिटिंग आर्ग्युमेंट मला दिसते. कारण आमदार अपात्र आहे का डिस्क्वालिफाय होतो का ते फक्त स्पीकर डिसाईड करू शकतो, ते सुप्रीम कोर्ट डिसाईड नाही करू शकत. त्याच्यामुळे तो मुद्दा आहे, मग परत तो स्पीकरकडे येणार. आणि आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर स्पीकर कोणाचा आहे? बीजेपीचा. म्हणजे आपण बघितलं तर बीजेपीचा स्पीकर आहे, जो सपोर्टिंग गव्हर्नमेंट स्पीकर आहे. आणि नंतर परत जे दोन मुद्दे जे पाहिजे डिस्क्वालिफिकेशनसाठी, एक तर त्याने पक्ष सोडला पाहिजे किंवा पक्षाचा व्हीप त्याने मान्य नाही केला पाहिजे. तर ह्या दोन्ही मुद्द्यामध्ये मला दिसत नाही शिंदेचे आमदार यांनी कुठेही काही चूक केली. त्यांनी पक्ष सोडला नाही, कारण त्यांची केस आज पण हेच आहे की आम्हीच शिवसेना आहे. दुसरं गोष्ट व्हीप पण आम्ही कुठला मोडला नाही आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही जर गोष्टी जर बघितलात तुम्ही, तर त्यांनी कुठलाही डिस्क्वालिफिकेशनचं असं ॲक्ट केलं नाही ज्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय होतील. त्याच्यामुळे हे आर्ग्युमेंट जे चाललंय यांचं की डिस्क्वालिफिकेशन हा मुद्दा पहिला डिसाईड करा आणि त्याच्यानंतरच इलेक्शन कमिशनच्या कडचे जे अर्ज डिसाईड करा. मला असं वाटतं हे सेल्फ डिफिटिंग आर्ग्युमेंट आहे आणि त्यांना कदाचित त्याच्यात म्हणजे चुकीचा मार्ग असं मला दिसतंय दृष्टी की हे सेल्फ डिफिटिंग आर्ग्युमेंट आहे. त्याच्यामुळे हा मला वाटत नाही की याच्यावरती आज तरी काहीतरी निर्णय होईल. बरं, मात्र सर एक गोंधळाची परिस्थिती म्हणजे एक सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जो मलाही प्रश्न पडला तो म्हणजे एकीकडे शिंदे गटातले आमदार सांगतात की आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, आणि दुसरीकडे ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ वकील, विधिज्ञ जे आता सुप्रीम कोर्टामध्ये दावा करतात की कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल तरच शिंदे गटातले आमदार अपात्र ठरू शकत नाहीत. हे 10th शेड्यूल असं सांगतं की तुम्ही पक्ष सोडला, व्हॉलेंटरीली जर तुम्ही पक्ष सोडला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होतात. पण तेच जर 2/3 मेंबर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर विलीन झालं, अमॅलगमेट झालं, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होत नाही. तर ते आर्ग्युमेंट करायचा प्रयत्न करतायत. पण ही फॅक्ट आहे की ते आज बोलतायत की शिंदे गट बोलले आम्ही शिवसेना सोडलीच नाही. त्याच्यामुळे तो प्रश्नच उभा राहत नाही. तो प्रश्नच राहिला नाही आहे की त्यांनी सोडली आहे की नाही. प्रश्न कदाचित उभा राहत तुम्ही काढली असेल तरी पण ते डिस्क्वालिफाय होत नाही. त्याच्यामुळे ज्या काही ग्राउंड्स आहेत डिस्क्वालिफिकेशनसाठी, त्या कुठल्याही ग्राउंडवरती शिंदे गट डिस्क्वालिफाय मला दिसत नाही आहे. आणि जर ते बोलले की आज तुम्ही डिस्क्वालिफिकेशनचा जो अर्ज त्यांनी केला आहे म्हणजे झिरवल साहेबांकडे जेव्हा होते, तर स्पीकर आजच्या स्पीकरच्या आज जर डिसिजन गेला तर तो शिंदे ग्रुपच्या फेवरमध्ये जाईल. त्याच्यामुळे हे जर त्या आर्ग्युमेंटवरती बेसवरती जर जातं तर कदाचित मला वाटतं सेल्फ डिफिटिंग आर्ग्युमेंट. आता ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हणजे कपिल सिब्बलांनी हा मुद्दा मांडलाय की शिंदे गटाच्या आमदारांचा सध्या स्टेटस काय आहे. शिंदे गट व्हेरी क्लिअरली म्हणतंय की आम्ही आमदार शिवसेनेचेच आहोत. तर ते स्टेटस तुम्ही नाकारतायत तर कुठल्या पद्धतीने नाकारतायत, म्हणजे तुमचा बेस काय. तर एकच गोष्ट होऊ शकते, ते बोलतायत शिंदे गट आज बोलताय की आम्ही शिवसेनेचे सदस्य. तर तुम्ही जर बोलतायत की ते शिंदे गटाचे सदस्य म्हणजे तुम्ही ते शिवसेनेचे सदस्य नाहीये, जर शिंदे गट म्हणजे ठाकरे गट बोलताय की सदस्य नाहीयेत, तर त्याच्यासाठी एकच गोष्टी होऊ शकते, तुम्ही काढला त्यांना शिवसेनेतनं तरच ते पक्षाचे सदस्य नाही होऊ शकत. आणि जर त्यांनी काढला तर परत ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. म्हणजे दोन्ही दिशेने जर तुम्ही बघितलात तर शिंदे गट मला वाटतं याच्यामध्ये ऍटलीस्ट लिगली ते बरोबर दिसत आहेत मला या मुद्द्यामध्ये. जे थोडं ज्येष्ठ वकील गिरीश राव सुद्धा आपल्यासोबत आहेत न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमधून. सर, आपण बऱ्याच तासांपासून म्हणजे जेव्हापासून ही सुनावणी सुरू झाली त्या आधीपासून किंबहुना यावरती बोलतोय. आता आमदार अपात्रतेचा मुद्दा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय, ज्याच्यावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र या अपात्रतेसंदर्भात काय सांगाल? जर शिंदे गटातले आमदार अपात्र झाले तर मग त्याचे काय परिणाम होऊ शकतात? आजच्या स्थितीत कोणीही माणूस मंत्री बनू शकतो किंवा मुख्यमंत्री बनू शकतो. रिक्वायरमेंट आहे की त्यांनी 6 महिन्यांनी निवडणूक लढवून किंवा तुम्ही मेंबर झालं पाहिजे असेंब्लीचा. पण जेव्हा एक मेंबर अपात्र ठरतो, डिस्क्वालिफाय होतं, तर डिस्क्वालिफाय मेंबर असतो ते मंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकत नाही जोपर्यंत ते निवडणूक लढवून परत मेंबर होऊन हाऊसचे. त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन हा मुद्दा आहे खूप महत्त्वाचा ठरतो. कारण जर ते डिस्क्वालिफाय झालेत तर त्यांना परत इलेक्शन लढवायला लागेल आणि इलेक्शन लढवून ते निवडून आल्यानंतरच ते मेंबर ऑफ हाऊस नंतरच ते मंत्री बनू शकतील. त्याच्यामुळे हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी. कर्नाटकमध्ये काय झालेलं, कर्नाटकमध्ये असं झालेलं, ते MLA म्हणत होते की आम्ही राजीनामा दिला आहे म्हणून.
तर स्पीकर बोलले नाही, तुम्ही राजीनामा दिला नाही, तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्ही डिस्क्वालिफाय झालात. तर त्याच्यामुळे जर त्यांचा राजीनामा म्हणून ॲक्सेप्ट केला असता तर ते मंत्री बनू शकले असते. त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट नाही झाला आणि त्यांना डिस्क्वालिफाय झाल्यामुळे ते मंत्री बनू शकले नाही. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा होतो की डिस्क्वालिफिकेशन जर झाला तर तोपर्यंत ते निवडून येत नाही, तोपर्यंत ते लोक परत मंत्री बनू शकत नाही. बरं, मात्र जे महाराष्ट्रामध्ये घडलं तसं कोणत्याही राज्यामध्ये घडू शकतं की एखादा गट फुटीर बनून बाहेर पडेल आणि सरकार उलथवून टाकेल. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांचं हेच म्हणणं आहे की बाबा यावरती काहीतरी पर्याय निघाला पाहिजे, कारण हे असं कुठेही होऊ शकतं, घडू शकतं आणि सरकार अल्पमतात येऊन पडू शकतं. ह्याच गोष्टीसाठी 10th शेड्यूल 85 मध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. त्याच्या पाठी उद्देश हेच होतं की आयाराम गयाराम म्हणजे कोणी उद्या गट फोडू शकत नाही. पण त्याच्यासाठी पण परत रिस्ट्रिक्शन होतात. जसं आता हे जर आता बघितलं, आपली सध्याची परिस्थिती बघितली, द मेजॉरिटी शिंदेबरोबर आहेत, एकनाथ शिंदेबरोबर आहेत आणि मायनॉरिटी ओरिजिनल शिवसेनेबरोबर. हे त्या दृष्टीने त्याच्यामुळे जे मेजॉरिटी आहे त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. असं होऊ शकत नाही की आज जर तुम्ही बघितला, मी कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही आहे, तर जरी बघितला तुम्ही शिवसेना आणि BJP एकत्र इलेक्शन लढली आणि त्यांच्यानंतर शिवसेना गेली काँग्रेस आणि NCP बरोबर. मग परत ह्याही मुद्दे होऊ शकतात की तुम्ही लोकांकडे जातात, एका मुद्द्यावरती एकत्र लढतात आणि जेव्हा निवडून आल्यावरती परत तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर सरकार स्थापन करतात. त्याच्यामुळे ह्या ज्या मुद्दे आहेत ह्याच्यासाठी उत्तरं खूप लिमिटेड असू शकतील की तुम्ही काही लोक स्प्लिट करू शकतील. त्याच्यासाठी काही मला दिसत नाही की आजच्या स्थितीला ह्याच्यामध्ये काही उत्तर होऊ शकेल. आज कदाचित हे शिवसेनेला फेवरेबल दिसत नाही, उद्या कदाचित अशाच परिस्थितीत शिवसेनेला या गोष्टी फेवरेबल दिसतील. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी कुठलाही पक्ष त्याच्यासाठी काही निर्णय घेणार नाही, काही अमेंडमेंट होणार नाहीत असं वाटतं. कारण आज तुम्ही एका साईडला उद्या दुसऱ्या साईडला असू शकतात. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्या मुद्द्यावरती काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट फक्त इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ करू शकतं आणि किंवा जे लॉ बनवलं आहे ते कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का, बरोबर आहे, हा निर्णय फक्त सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो. सुप्रीम कोर्ट कुठलाही लॉ नाही बनवू शकत. बरं, मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून हा दावा केला जातोय की शिंदे गट हे वेगळा झाला. मात्र ते सांगतात की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. मात्र ठाकरे गटांच्या वकिलांचा असा दावा आहे की जर हा गट वेगळा झाला तर त्यांनी कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही अपात्र ठरायला हवे. त्यांचं ते आर्ग्युमेंट एकदम बरोबर आहे. तर तुम्ही वेगळा झाला असाल तर तुम्ही विलीन झाला पाहिजे. पण ते बोलतात आम्ही वेगळा झालोच नाही, आम्हीच शिवसेना आहे, तो त्यांचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही डिस्क्वालिफाय पण झालो नाही आहे. हे तुमच्या जर लक्षात असेल, गेल्या वेळी म्हणजे जेव्हा जस्टिस रमण्णा होते 3 जजकडे, त्यांचं आर्ग्युमेंट होतं शिंदे गटाचा की याच्यावरती आता काही निर्णय होऊ नये आणि आम्ही परत स्पीकरकडे जाऊ, बेसिकली हे आर्ग्युमेंट होतं. तेव्हा चीफ जस्टिस रमण्णांनी विचारलं त्यांना प्रश्न, तुम्ही आमच्याकडे आला, आमच्याकडनं स्टे घेतला, त्याच्यानं तुम्ही बोलताय की तुम्ही आता कुठलाही प्रश्न डिसाईड करू नये. ह्याची जस्टिस रमण्णांचं होतं. कारण ते बोलतात की जर तुम्ही आमच्याकडे आला, आमच्याकडे स्टे घेतला आणि नंतर परत तुम्ही बोलतात आता सुप्रीम कोर्टने हा कुठल्याही प्रश्नाचा निर्णय घेऊ नये. तो हा एक बेसिक प्रश्न आहे आता. पण नाही, कारण परत मुद्दा हा बेसिक हाच येतो, डिस्क्वालिफिकेशन. आता जर डिस्क्वालिफिकेशन जर ते आर्ग्यू करतात तर डिस्क्वालिफिकेशन सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करू शकत. परत पाठीमागे तुम्ही या आणि आताचे जे स्पीकर आहेत ते डिसाईड करतील डिस्क्वालिफिकेशन किंवा नाही डिस्क्वालिफिकेशन. बरं, मात्र यावरती आता शिंदे गटाच्या वकिलांनी हे सुद्धा सांगितलं की ठाकरे गटा किंवा शिवसेनेपासून असं नाही म्हणू शकत, पण शिंदे गट ज्या वेळेला वेगळा झाला तेव्हा बहुमत आमच्या बाजूने आहे. किती महाराष्ट्रामध्ये आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय हे महाराष्ट्राला दिसतंय, लोकांना दिसतंय. त्यामुळे मूळ शिवसेना आमचीच असा जो युक्तिवाद पुन्हा एकदा शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे काय याच्यावरती आता निर्णय येईल याची उत्सुकता आहेच. त्यामुळे हे दोन्ही वकिलांकडून जे युक्तिवाद केले जात आहेत ते सुद्धा अगदी करेक्ट आहेत आणि ते दोन्ही विधिज्ञ आपापल्या म्हणण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे काय होणार? पण हा जो निर्णय आहे, आम्ही खरी शिवसेना, आम्हीच अध्यक्ष, हा निर्णय सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करू शकत. ह्या निर्णयासाठी परत तुम्हाला इलेक्शन कमिशनचे जे पॉवर आहेत, इलेक्शनचे कमिशनचे जे पॉवर आहेत त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय नाही घेणार. ते परत ह्या गोष्टी डिसाईड करायच्यासाठी परत
इलेक्शन कमिशनकडे डायरेक्शन देतील की तुम्ही हा निर्णय घ्या, किती दिवसात घ्या, असे काहीतरी निर्णय देतील डायरेक्शन. इन द मीन टाईम जर सुप्रीम कोर्टने ठरवलं की ते ॲक्टिव्ह झालं पाहिजे, तर इन द मीन टाईम कदाचित काही इंटरिम रिलीफ देऊ शकतात, पण त्याची शक्यता मला कमी दिसते. इंटरिम रिलीफ जर द्यायचे परत तोच पॉवर आला, परत इलेक्शन कमिशनकडे पॉवर आला. आणि ज्या प्रकारे दिसतंय मला हे व्हर्टिकल स्प्लिट दिसते, म्हणजे मला वाटतं दोघांकडे, म्हणजे आमदार जरी यांच्याकडे जास्ती असेल, कदाचित मेंबर कमी असू शकतील शिंदे गटाकरते. त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे की सिम्बॉल कोणाची, पार्टी कोणाचं, हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कदाचित हे चिन्ह गोठवतील इलेक्शन कमिशन आणि जे फायनली जेव्हा डिसाईड करतील असं मला तरी आता तरी दिसतंय समोर. बरं, म्हणजे एक तर सुप्रीम कोर्ट असं सांगू शकतं की अपात्रतेच्या मुद्द्याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल. बरोबर आहे, ॲब्सोल्युटली ते डिसाईड करतील. आणि पण ते आता तो जो मुद्दा आहे ना, त्या मुद्द्याच्या पलीकडे या गोष्टी गेल्यात. कारण जेव्हापर्यंत जेव्हा सुप्रीम कोर्टाला रेफर केले आहेत त्या गोष्टीसाठी जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, तर 10 मुद्द्याचे रेफरन्स केले त्याच्यानंतरच ह्याच्यावरती सगळे निर्णय होतील. मग आज जे सांगतात, जे आर्ग्युमेंट मला दिसतं, आज दोघे पक्ष मला दिसतात शॉर्टकट करतायत आणि परत पाठीमागे, म्हणजे ज्या आधी पिटिशन फाईल करायच्या आधी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करतात हे दिसते. गेल्या वेळी आपल्या यांच्या शिंदे गटाच्या हरीश साळवे अपील झालेल्या चीफ जस्टिस रमण्णाच्या समोर, तेव्हा ते बोलले की तुम्ही हा डिसाईड करू नका मुद्दा. आणि आज परत असं दिसतंय, म्हणजे जे ठाकरे गटांकडनं जे आर्ग्युमेंट होते त्याच्यावरनं असंच दिसतंय, तुम्ही डिस्क्वालिफिकेशन पहिला डिसाईड करा, डिस्क्वालिफिकेशन पहिला डिसाईड करा. मग डिस्क्वालिफिकेशन परत डिसाईड करायचं, परत तुम्हाला स्पीकरकडेच यावं लागणार. तुम्ही सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करणार आहे हा मुद्दा. बरं सर, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातले अपडेट्स आपण पाहूयात. तिथे सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. जे तुम्ही आता राज पाटील काय सांगत होते हे सुद्धा ऐकलत आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललंय त्यावरून आता तुमचं काय मत? आता सुप्रीम कोर्ट काय ऐकतं, तर इंटरिम ॲप्लिकेशन शिंदे गटांनी केलंय की सिम्बॉलचा निर्णय इलेक्शन कमिशनने घ्यावा म्हणून. आणि इंटरिम ॲप्लिकेशन ह्यांनी केले उद्धव ठाकरे गटांनी की तो निर्णय घेऊ नये म्हणून. हा बेसिकली ॲप्लिकेशन आहे की इलेक्शन कमिशनने डिसिशन घेऊ किंवा घेऊ नये म्हणून. हा बेसिक ॲप्लिकेशन आहे, इंटरिम ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टावर. तर त्याच्यामध्ये दोघांनी आपले आर्ग्युमेंट मांडलेत आणि मग आता सुप्रीम कोर्ट ठरवतील की त्यांनी निर्णय घ्यावा किंवा नाही घ्यावा, किंवा घ्यायचा कसा घ्यावा. तर बेसिकली मला असं दिसत नाही आहे, कारण हा डिस्प्यूट आहे ते सिम्बॉलवरती आहे. आणि सिम्बॉलवरचा डिस्प्यूट जे आहे तो इलेक्शन कमिशनर डिसाईड केला पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काही स्टे वगैरे देईल की इलेक्शन कमिशनने देऊ नये किंवा नाही. फक्त हा एक इश्यू असू शकतो किती दिवसात त्यांनी द्यावा. कारण आतापर्यंत जे दिसतंय मला त्याच्यात की इलेक्शन कमिशनने काही आतापर्यंत आर्ग्युमेंट केले नाही आहे. सिनियर वकील, ज्येष्ठ वकील जे आहेत दातार ते इलेक्शन कमिशनसाठी अपेअर होतात, ते दिसत आहेत तिथे बसलेले आहेत. पण त्यांनी आतापर्यंत मला कुठे दिसत नाही की त्यांनी आतापर्यंत काही आर्ग्युमेंट केले नाही. कारण जेव्हा काही इलेक्शन कमिशनला काय डायरेक्शन द्यायची वेळ येईल कदाचित त्यावेळी ते करतील, किंवा काय डायरेक्शन जर प्रपोज करतील. नॉर्मली सुप्रीम कोर्ट विचारेल की आम्हाला असं डायरेक्शन द्यायचं असेल तर हे काय, त्याच्यामुळे त्यावेळी कदाचित करतील. कारण आजच्या दिवशी सुप्रीम कोर्टचा याच्यात सुप्रीम कोर्टचा नाही, इलेक्शन कमिशनचा लिमिटेड रोल आहे की सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो त्याच्यावर. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल ह्या विरुद्ध काय निर्णय देईल याच्याकडे सगळं लक्ष आहे. पण परत हा सिम्बॉलचा मुद्दा आहे, सिम्बॉलचा मुद्दा परत येणार इलेक्शन कमिशनकडे. तर इलेक्शन कमिशननेच हा मुद्दा डिसाईड करतील, त्यांना काहीतरी डायरेक्शन देतील कदाचित. आता काय डायरेक्शन देतील हे आता आपल्याला कळेल. कारण हाही एक मुद्दा येऊ शकतो जेव्हा इलेक्शन कमिशनकडे कदाचित इलेक्शन कमिशन ज्या प्रकारे दोन्ही गट भांडतात आणि इलेक्शन जेव्हा जवळ असेल तो कदाचित गोठवू पण शकतो हा सिम्बॉल इलेक्शन कमिशन. बरं, म्हणजे तुमच्या मते सुप्रीम कोर्ट या दोन्ही संदर्भात म्हणजे निवडणूक चिन्ह असेल किंवा मग आमदार अपात्रतेचा मुद्दा हे सुप्रीम कोर्टातनं निर्णय येणार नाहीत, तर ते निर्देश सुप्रीम कोर्ट दुसऱ्यांना देऊ शकतात. तर ते निर्देश आज एकतरी येऊ शकतात. त्यामुळे आज दुपारी 1 वाजेपर्यंत ही सुनावणी चालेल असं सांगण्यात आलेलं होतं. आता 1 वाजतच आलेलं आहे. त्यामुळे आजची सुनावणी इथेच थांबून आणि मग पुढची तारीख दिली जाईल आणि मग पुन्हा ही सुनावणी घेतली जाईल असं काही आजच्या दिवसामधून काय निष्पन्न होऊ शकतं? एक तर 1 वाजले, आता 1 वाजता लंच टाईम होणार सुप्रीम कोर्टामध्ये.
कदाचित परत येऊन 2 वाजता पण बसू शकेल निर्णय घेण्यासाठी, किंवा फक्त ब्रीफ करतील की हे निर्णय झाले. किंवा गेल्या वेळी तुमच्या लक्षात असेल की 5 वाजता, तेव्हा ऑफकोर्स तेव्हा हे होतं, वेकेशन टाईम होतं, किंवा 5 वाजता पण बसून काय, कारण हे अर्जन्सी बघून त्याच्यावेळी कदाचित त्याच्यावरती पण म्हणजे 5 वाजता पण देऊ शकतील, किंवा मग तारीख पण देऊ शकेल. तर आता असं काही भाष्य करता येणार नाही. आता सुप्रीम कोर्टाने किती अर्जंट ही मॅटर त्यांना जर जाणवली की नाही याच्यावरती आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, आणि निर्णय घ्यायचा आणि आम्ही कुठल्या तरी निर्णयावर पोचलो आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये पण मतभेद असतील की असे निर्णय घ्यायचे तसे नाही, तर ते जर निर्णयावरती पोचले असतील तर कदाचित ते आज ठेवतील किंवा उद्या पण ठेवतील. आय थिंक पुढच्या आठवड्याच्या पासून हे वेकेशन तिकडे चालू होते, दसऱ्याचं वेकेशन, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या आधी कदाचित निर्णय घेतील. त्याच्यावरती इंट्रीम ॲप्लिकेशन होते, निर्णय घेतील. म्हणजे मला असं वाटत नाही की हे सिम्बॉल कोणाचं ह्याच्यावरती निर्णय घेतील फक्त निर्देश देण्यासाठी इलेक्शन कमिशनसाठी, असं मला वाटतंय. बरं, आता ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला आणि मग आता शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करतायत, त्यांचा युक्तिवाद आणि हे जे काही मुद्दे आता राज पाटील यांनी सुद्धा सांगितले, त्यावरून कशा पद्धतीने म्हणजे युक्तिवाद झाला आणि त्याचा आता प्रतिवाद सुरू आहे, एकूणच काय वाटतंय नीरज कौल यांचे मुद्दे पाहून? नीरज कौल तेच मुद्दा बोलताय की इलेक्शन कमिशनने तो सिम्बॉलचा इश्यू आहे तो डिसाईड करावा आणि त्याच्यासाठी डायरेक्शन द्यावा. आणि लिगली जर तुम्ही बघितला तो बरोबर पण आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे लिगली, कारण हा इलेक्शनचा मुद्दा आहे. इलेक्शनचे कुठल्याही मुद्द्याला कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. इलेक्शनचा जो डिसिशन घ्यायचा, इलेक्शन कमिशनचे जे निर्णय घ्यायचे ते इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो. त्याच्यामुळे कदाचित आता सांगतील की सुप्रीम कोर्ट कदाचित डायरेक्शन देईल की तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या. तर निर्णय घेताना काय गोष्टी बघायच्यात, किती दिवसात द्यायच्यात, कदाचित त्या संदर्भात काहीतरी डायरेक्शन देऊ शकतात असं दिसतंय मला एकंदरीत या मॅटरमध्ये. आता बरं, आतापर्यंत या सत्ता स्थापनेमध्ये किंवा या संघर्षामध्ये कशा पद्धतीनं कुणी काय काय केलं याचे मुद्दे आता नीरज कौल यांच्याकडून मांडले जात आहेत. त्यामुळे बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना असं म्हणण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो नाकारू सुद्धा शकत नाही. तो त्यांचा मुद्दा राईट फ्रॉम म्हणजे पहिल्यापासून त्यांचा तोच मुद्दा आहे की आम्ही शिवसेना, आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे त्यांनी पहिलं हे तर दाखवलं की त्यांच्याकडे बहुमत आहे, आमदार त्यांच्याबरोबर जास्ती म्हणून, कारण शिवसेनेचे सगळे आमदार त्यांच्यामध्ये 34 का 37 आमदार त्यांच्याबरोबर आहे. दुसरं गोष्ट आलं त्याच्यामध्ये काही वादाचा मुद्दा नाही आहे की जर आमदार आणि MP जर बघितले तर त्यांच्याबरोबर आहेत. तर दुसरा मुद्दा आहे तो वादाचा की किती पार्टी मेंबर्स त्यांच्याबरोबर आहेत. आता पार्टी मेंबर कोण आहेत, किती टोटल पार्टी मेंबर आहे, हा एक परत वादाचा मुद्दा होऊ शकतो. आणि हा जर वादाचा मुद्दा आहे आणि हे म्हणजे असं की त्याच्या अफिडाविट किती लोकांनी फाईल केलं आणि त्यांनी फाईल केलं ते लोक मेंबरच आहेत का शिवसेना, हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि ह्या मुद्द्यासाठी सुप्रीम कोर्ट याच्यावरती काही निर्णय नाही घेणार. निर्णय घ्यायच्यासाठी परत तुम्हाला यायला लागेल इलेक्शन कमिशनकडे. तर इलेक्शन कमिशन परत या मुद्द्यावरती सगळा आपला निर्णय, सगळ्या काय त्यांच्याकडे जे फॅक्ट्स होतील, किती अफिडाविट आले आणि काय त्यांच्याकडे काय परिस्थिती, त्यांच्याकडे काय फॅक्ट्स मांडले जातील, त्याच्यावरनं इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घेणार. तो मला वाटतं आज डायरेक्शन देतील इलेक्शन कमिशनला की याच्यावरती निर्णय घेण्यासाठी. बरं, सुप्रीम कोर्ट आज जे काही निर्देश देतील, मात्र त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या मनात की जर शिंदे गटातले आमदार हे अपात्र झाले तर मग त्याचा काय परिणाम होईल आणि जर नाही झाले तर ठाकरे गटावरती काय परिणाम होईल? जर शिंदे गटाचे आमदार जर अपात्र झाले तर फक्त अपात्र ह्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रश्नच नाही आहे की ते अपात्र आहेत की नाही अपात्र. तो प्रश्न उपस्थित होईल जेव्हा त्यांचा अपात्रतेचं ॲप्लिकेशन जेव्हा स्पीकर डिसाईड करेल. त्याच्यामुळे ते लोक अपात्र की क्वालिफाईड की अनक्वालिफाईड तो त्याचा प्रश्न नाही आहे सुप्रीम कोर्टकडे. ते एवढंच सांगता आहेत, ते मला दिसतं की ते एवढंच सांगताय की तो मुद्दा पहिला डिसाईड करा. तर डिसाईड कोण करणार? डिसाईड करणार स्पीकर. म्हणजे तुम्ही असं डायरेक्शन तुम्ही एका प्रकारे सांगतायत की तोचा निर्णय घ्या आणि परत हेही माहिती आहे की निर्णय फक्त स्पीकर घेऊ शकतो, पण परत मग त्याच्यासाठी तुम्हाला परत स्पीकरकडे जायला लागेल. तर ते ह्याच्यासाठी मला दिसतंय की त्यांच्या इंट्रीम ॲप्लिकेशनमध्ये इकडनं काहीतरी रिलीफ पाहिजे की सिम्बॉल आमचा आहे म्हणून, ह्याच्यासाठी त्यांची ही मला वाटतं हे आर्ग्युमेंट चाललं आहे. बट मला वाटत नाही की ते सुप्रीम कोर्ट हे आर्ग्युमेंट ॲक्सेप्ट करतील.
गिरीश सर, काय वाटतंय, ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणी होईल त्यामुळे फैसला आज होतोय का असं वाटायला लागलंय? ब्रेक नंतर का परत बसताय बेंच, याचा अर्थ त्यांना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी डायरेक्शन द्यायचे असं संस्कृत दर्शनी तरी दिसतंय प्रायमा फेसिया, की त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि कदाचित त्याच्यावरती ते डायरेक्शन देतील असं मला वाटतंय. कारण त्यांनाही जाणवलं असणार की हा निर्णय लवकरात लवकर ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यासाठी मला वाटतं काहीतरी डायरेक्शन सुप्रीम कोर्ट देईल आणि तो इलेक्शन कमिशनला देईल असं मला वाटतं याच्यावरनं. बरं, दोन्हीकडचे युक्तिवाद झालेले आहेत आणि आता फक्त निर्णयासाठी सुप्रीम कोर्ट ब्रेक नंतर येईल का आणखी युक्तिवाद पुढे चालू राहतील, काय वाटतंय? युक्तिवाद कौलांचा संपलेला दिसत नाही ज्या प्रकारे वाटतंय. कदाचित कौल आणखी थोडे युक्तिवाद करतील, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल आणि नंतर कदाचित ब्रेक पण घेईल सुप्रीम कोर्ट. कारण सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर कदाचित त्यांना निर्णय घेण्यासाठी 5 जज आहेत, त्याच्यामुळे त्यांचे निर्णय घ्यायला थोडा वेळ लागू शकेल त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी. तर आता आपल्याला कळेल की त्याच्यानंतर नक्की म्हणजे कौल आर्ग्युमेंट कंटिन्यू करतील का नाही करतील, त्याच्यावरती ते ब्रेक घेऊन कदाचित निर्णय देतील त्याच्यावरती. गिरीशजी, आता अगदी तुम्ही ही सुनावणी सुरू झाल्यापासून प्रत्येक युक्तिवाद आणि प्रत्येक पॉइंट्स ऐकलेले आहेत. तुम्ही पाहताय ज्यावेळेला सुनावणी सुरू झाली, ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि आता शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करतायत. दोन्हीकडचे काही ठळक मुद्दे तुम्हाला काय काय जाणवले जे अगदी इफेक्टिव्ह तुम्हाला वाटले? ह्याच्यामध्ये हे जाणवलंय की एक तर डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आधी ठरवा असं हे बोलतायत उद्धव ठाकरे ग्रुप म्हणतात की तो ठरवा. कारण जर तो ठरवला आणि त्यांच्या विरुद्ध गेला, जर शिंदे ग्रुपच्या विरुद्ध गेला तर त्यांनी बाजी मारली असं होईल कोण हे आपल्या उद्धव ग्रुप. त्याच्यामुळे त्यांना असं पाहिजे की हा मुद्दा पहिले डिसाईड करावा. आणि हे जे बोलतायत आपले शिंदे गट बोलताय नाही, तुम्ही पहिले हा निर्णय घ्या की ह्याच्यावरती इलेक्शन कमिशनचा मुद्दा सिम्बॉल कोणाचा त्याच्यावरती आम्हाला निर्णय द्या, हे ते शिंदे गट बोलतात. त्याच्यामुळे दोघांच्या प्रायोरिटीज जे आहेत, ह्यांच्या प्रायोरिटीज जे आहेत, उद्धव ग्रुपच्या प्रायोरिटीज जे आहेत ते डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करा आणि शिंदे गटाचा प्रायोरिटीज आहे ते की सिम्बॉल कोणाचा आहे तो डिसाईड करा. त्याच्यामुळे दोघांमध्ये इथे मतभिन्नता दिसते मला याच्यामध्ये. आणि आर्ग्युमेंटमध्ये आता हे प्रायोरिटी दिसते की ती सिम्बॉल कोणाचा आहे, कारण ते इलेक्शन आता समोर आलेले आहेत, पर्टिक्युलरली आता बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आज सुप्रीम कोर्ट काहीतरी निर्णय देईल, डायरेक्शन देतील. निर्णय नाही घेणार कोणाचा सिम्बॉल त्याच्यावरती, कारण त्याच्यावरती काही फॅक्ट्स कोणाकडे आल्या नाही आहेत. त्याच्यासाठी आज काहीतरी डायरेक्शन देईल कदाचित दिसतंय सुप्रीम कोर्ट. ज्या प्रकारे त्यांनी ते मॅटर आता ऐकलं आहे त्याच्या प्रकारे असं वाटतंय की ते काहीतरी त्याच्यावरती निर्णय देतील आणि काहीतरी डायरेक्शन इलेक्शन कमिशनरला त्या बाबतीत देऊ शकतील असं दिसतंय मला ह्याच्यातनं. बरं, म्हणजे आज कोणताही निर्णय आपल्यापर्यंत येणार नाही सुप्रीम कोर्टातून असा एक अंदाज आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे पुढचे निर्देश देईल. या आधी सुद्धा ज्या पद्धतीने सुनावण्या झालेल्या आहेत त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीचे निर्देश किंवा अशाच सुनावण्या झालेल्या आहेत आणि पुढची तारीख सुनावणीसाठी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तसंच आज देखील घडेल असं एक प्रकारे दिसतंय. त्यामुळे या पुढची जरी सुनावणी असली तरी सुद्धा हे कुठपर्यंत चालू राहणार किंवा मग अंतिम निर्णय केव्हा मिळणार? जेव्हा दोन्ही पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये गेले, 4 पेटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. एक पेटिशन शिंदे गटाने फाईल केलेलं, बाकीचे पेटिशन जे आहे ते उद्धव ठाकरे गटाने फाईल केलेलं. हे 4ही पेटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये आले तेव्हा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला वाटलं की हे जे प्रश्न जे त्यांनी निर्माण केले आहेत तर ते प्रश्न जे आहेत खंडपीठाकडे 5 जजच्या खंडपीठाकडे आपण दिलं पाहिजे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे 3 जजचे बेंच होते त्यांनी प्रश्न मांडले, म्हणजे पॉईंट ऑफ रेफरन्स केला की कुठले प्रश्न खंडपीठाकडे गेले पाहिजेत. कारण खूप महत्त्वाचे मुद्दे होते की आधीचे जजमेंट जे याच्यावरती शिंदे गटाने ॲप्लिकेशन केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही ॲप्लिकेशन केलं आहे स्पीकरला काढण्यासाठी, तर नोटीस ॲप्लिकेशन केलं आहे, तर आमचं ॲप्लिकेशन ते आधी डिसाईड केलं पाहिजे. कारण नेभा राबियाच्या केसमध्ये असं डिसाईड केलं, जर स्पीकरचा रिमूव्हलचं ॲप्लिकेशन असेल तर स्पीकरने त्या मुद्द्यावरती काहीही निर्णय घेऊ नये. त्यांनी तो बेस घेऊन
ते लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते आणि त्या बेसिसवरती सुप्रीम कोर्टाने तेव्हा स्टे दिलेलं होतं. स्टे द्यायचं 2 कारण होते त्याच्या पाठी. एक कारण होता की त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला पाहिजे होता मुद्द्याला रिप्लाय देण्यासाठी. महाराष्ट्र असेंब्लीच्या डिस्क्वालिफिकेशनच्या नियमाप्रमाणे तो दिला नव्हता. हा एक मुद्दा होता, कारण त्यांना फक्त 48 तासाचा दिला होता. आणि दुसरा मुद्दा होता की आम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे स्पीकरला काढण्यासाठी. तेव्हा स्पीकर नव्हते, डेप्युटी स्पीकर होते काढण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्या संदर्भात आम्हाला जे ॲप्लिकेशन केलं आहे आमच्या विरुद्ध डिस्क्वालिफाय, ते निर्णय घेऊ नये म्हणून. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे त्याच्यानंतर हे 3 पेटिशन ह्या लोकांनी फाईल केले होते, शिंदे ग्रुपच्या लोकांनी, म्हणजे हे प्रभू आणि यांनी. तर त्याच्यावरती मग सुप्रीम कोर्टाने हे पॉईंट ऑफ रेफरन्स केले, तर 10 मुद्दे दिले. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी फुल हिअरिंग होणार. त्याच्यासाठी असं पीसमिल हिअरिंग नाही होणार. त्याच्यासाठी पूर्ण पहिले आतापर्यंत म्हणजे 90पासनं कदाचित 90पासनंचे सगळे जे लॉ झालेले आहे, म्हणजे जे जजमेंट्स वगैरे आले, त्याचे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काही निर्णय देईल. आणि त्याच्यासाठी आता निर्णय त्याच्यासाठी मला वाटतं 2-3 महिने तरी लागतील. बरोबर. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये लंच ब्रेक झालाय, त्यामुळे लंच ब्रेक संपून पुन्हा एकदा सुनावणीला ज्यावेळी सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर राज्यपालांचा रोल, ज्याच्याविषयी काही क्षणापूर्वी युक्तिवाद झाला, हा कसा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो या सुनावणी दरम्यान, आणि दुसरं लोकप्रतिनिधी कायदा याचा उल्लेख झालेला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये राज्यपालांचा रोल बघूया आपण. आता ही सत्य परिस्थिती होती. एक शिवसेनेतला एक गट बाहेर किंवा ते सांगतात की मेजॉरिटी आम्हीच शिवसेना आहे, आणि त्यांनी बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर ते क्लेम केलं त्यांनी राज्यपालांसमोर की आम्हाला सरकार बनवायचं आहे. आता राज्यपालांची भूमिका काय असते याच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे, की जर अशी काय परिस्थिती निर्माण झाली तर एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आज होतं शिंदे सरकारचं, शिंदे नाही आपलं उद्धव सरकारचं गव्हर्नमेंट होतं, उद्धव ठाकरेंचं. तर त्या गव्हर्नमेंटला पहिलं ऑपॉर्च्युनिटी द्यायची असते की तुम्ही तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं निर्णय, की जेव्हा अशी परिस्थिती वगैरे असते तेव्हा कमीत कमी वेळ दिला पाहिजे, नाहीतर हॉर्स ट्रेडिंग होतात, म्हणून कमीत कमी वेळ दिला पाहिजे, 1 किंवा 2 दिवसाचं. तसं राज्यपालांनी कमीत कमी 1-2 दिवसाचा वेळ दिला त्यांना की तुम्ही तुमची मेजॉरिटी सिद्ध करा म्हणून. तर त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी वापरली पाहिजे होती त्यांचं मेजॉरिटी सिद्ध करायच्यासाठी. तो एक भाग म्हणजे सिद्ध केला असता तर सर्वाईव्ह झाले असते, नाही केला असता तर कदाचित त्यांना त्यांच्या लिगल प्रोसिडिंग आता जे चालले त्याच्यामध्ये दाखवता आलं असतं की शिंदे गट आमच्या विरुद्ध काम करत आहे, त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले म्हणून. त्याच्यामुळे जर राज्यपालांची भूमिका आहे, त्यांनी योग्य निर्णय घेतला, कारण सुप्रीम कोर्टाच्या कन्सिस्टंटली हे आहेत जजमेंट आहेत की लवकरात लवकर त्यांनी तो हॉर्स ट्रेडिंग जे होतं ते नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी लवकरात लवकर तो निर्णय सरकार स्थापनेच्याबद्दल घेतला पाहिजे. त्याच्यामुळे गव्हर्नरचा जो निर्णय तो काही चुकीचा नाही आहे, कन्सिस्टंट आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे. बरं, आणि लोकप्रतिनिधी कायदा याचा उल्लेख झाला सर. लोकप्रतिनिधी कायदा बेसिकली तो आहे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट. तो याच्याबद्दल आहे निवडणूक कसे घ्यायच्या, पॉलिटिकल पार्टीज कोण असतात, त्यांचं क्वालिफिकेशन का असलं पाहिजे, MA तो बेसिकली त्याच्याबद्दलचा तो कायदा आहे. काय प्रोसिजर काय केली पाहिजे असतं, त्याच्यामध्ये समजा करप्शन झाले असतील तर तो कसा वगैरे, तर त्याच्याबद्दल तो कायदा आहे बेसिकली लोकमध्ये प्रतिनिधी कायदा, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट. त्याच्यामध्येच हा रूल जो बनवलाय, सिम्बॉल ॲक्टचा रूल जो बनवलाय त्याच्यामध्ये तो बनलेला आहे, म्हणजे त्याच्या अनुसरून बनलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं इम्पॉर्टंट इकडे येतं की त्या रूलचा उल्लेखामुळे ते पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट येतं याच्यामध्ये. बाकी आता जे चाललंय, आता जे संघर्ष स्थिती जी चालली त्याच्यामध्ये लिमिटेड रोल आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टचा. हो सर, तुम्ही मगापासून बोलताना सुप्रीम कोर्टासमोर लिमिटेड प्रश्न आहेत, लिमिटेड प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यायची किंवा निर्णय द्यायचा आहे असं म्हणताय. दुसरीकडे आत्तापर्यंतचा जो युक्तिवाद आहे त्या दरम्यान आपण विधानसभेचे अधिकार क्षेत्र, विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र आणि निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र याचे वारंवार उल्लेख होत आहेत. याच्याविषयी काही सांगू शकाल, जे आपल्याला आज काय होऊ शकतं याकडे नेऊ शकतील, या उत्तराकडे? हा जो पॉवर ऑफ स्पीकर जो आहे, जेव्हा व्हीप किंवा लीडर ऑफ पार्टी, तर त्याने काय स्कोप आहे, तो कसा घ्यावा निर्णय, तो आपल्याला ह्या लार्जर बेंच पुढे
त्यांनी तो डिसाईड करावा आहे, त्यांना तो रेफर केलेला आहे ह्याच्यामध्ये. पण आतापर्यंतच्या ज्या गोष्टी होतात, हे जे पॉवर आहे डिस्क, त्याच्यावरती कोणाचा म्हणजे द्विमत असू शकत नाही की डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू स्पीकर ठरवू शकतो का नाही, त्याच्यावरती कोणाचा द्विमत नाही आहे. आता फक्त मत आहे की ह्या व्हीप आणि ह्याच्याबद्दल त्याच्यावरती परत एवढी क्लॅरिटी. हां, काही बोलायचं? हो, क्षमा करा सर, थांबावं लागलं. गिरीश सर, वेगवेगळे कायदेतज्ञ आपल्या बाजूनं युक्तिवाद करतायत, आता दातार युक्तिवाद करतायत, काय सांगाल? दातार बेसिकली या मॅटरमध्ये इलेक्शन कमिशनला रिप्रेझेंट करतायत. त्यांचा रोल त्या दृष्टीने आता जे ॲप्लिकेशन चाललं आहे कोर्टापुढे, त्याच्यामुळे लिमिटेड त्यांचा रोल असणार आहे त्याच्यामुळे. कारण बेसिकली इलेक्शन कमिशनने हा निर्णय घ्यावा किंवा हे ॲप्लिकेशन ऐकावं का नाही ह्याच्यावरती आता मुद्दा जो चालला आहे, त्याच्यावर त्यांचा बेसिकली याच्यामध्ये लिमिटेड रोल असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे जे प्रश्न आहेत, आता सिम्बॉलचा प्रश्न, ते फक्त इलेक्शन कमिशनर डिसाईड करू शकत, दुसरा कोणी डिसाईड करू शकत, भले चुकीचं असलं. जरा मी आता अजूम करतो की शिंदेंनी तो जो ॲप्लिकेशन केला आहे ते चुकीचं आहे, ते पण गोष्ट आहे ती इलेक्शन कमिशनर डिसाईड करतो. सुप्रीम कोर्ट आता तो डिसाईड नाही करू शकत की तुमची तिकडे केलेलं ॲप्लिकेशन चुकीचं आहे किंवा जे काही निर्णय. त्याच्यामुळे त्यांचा रोल आता फक्त एक लिमिटेड असेल की फक्त की प्रोव्हिजनचे असं आलं आहे की कॉन्स्टिट्युशनचे काय प्रोव्हिजन आहे, इलेक्शन कमिशनचा काय रोल असतो ह्याच्यामध्ये. कारण आपल्याकडे आर्टिकल 324 ते 229 क्लिअर आहे या गोष्टीवरती कॉन्स्टिट्युशनचं, की इलेक्शन कमिशन एक इंडिपेंडंट बॉडी आहे आणि त्यांचे काय त्याच्यामध्ये रोल असतात इलेक्शनमध्ये, त्याच्यामुळे ते फक्त मला वाटतं ते स्पष्ट करतात ह्याच्यामध्ये. आणि काय त्यांचा लिमिटेड रोल आहे या आता जे सुप्रीम कोर्ट आत्ताची जी हिअरिंग चालली आहे त्याच्यामध्ये. नंतर म्हणजे जे फायनल हिअरिंग जेव्हा होईल, जे 10 मुद्दे जे रेफर केले आहेत सुप्रीम कोर्टाला म्हणजे खंडपीठाकडे, त्यावेळी त्यांचा मेजर रोल असेल खूपशा गोष्टीवरती. पण आत्ताच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांचा लिमिटेड रोल दिसतोय मला. पण म्हणजे सर, आत्तापर्यंत पहिल्या सत्रात किंवा दुसऱ्या सत्रात जो काही युक्तिवाद आपण बघतोय, मग तो शिंदे गटाकडून असेल किंवा वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यात, वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्यामुळे वेगवेगळे कायदेतज्ञ आपापल्या बाजूने म्हणणं मांडतायत. तर ही सगळी चर्चा, ही सगळी सुनावणी, तुम्ही जसं म्हणालात की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला निर्देश देईल की अशा स्वरूपाचे निर्णय घ्या, या गोष्टी लक्षात ठेवून निर्णय घ्या, डिरेक्शन्स देतील, याकडे चाललेलो आहोत का आपण? बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट आता फक्त लिमिटेड डायरेक्शन देतील की काय करा, कधी करा, ह्याच्यावरती डायरेक्शन देतील असं मला वाटतंय या सगळ्या सुनावणीमध्ये. आणि त्यापर्यंत लिमिटेड रोल असतील. ज्यावेळी असे डायरेक्शन देतील तेव्हा कदाचित जे आर्ग्युमेंट दोन्ही पक्षाने जे मांडलेत त्यांचं पण म्हणणं काय हे विचारात घेऊन निर्णय घ्या असे त्यांना डायरेक्शन देतील. त्याच्या व्यतिरिक्त मला दिसत नाही की सुप्रीम कोर्ट काही करेल आता या क्षणी. कारण ह्यांचा जे रिक्वेस्ट आहे की नाही हा सिम्बॉल आमचाच आहे ठाकरे ग्रुपचा, तो मला वाटतो त्या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही की त्याच्यावरती काय निर्णय देईल. कारण जर तसा निर्णय दिला, जर समजा सुप्रीम कोर्टने असा काय निर्णय दिला, मग त्याचा अर्थ होतो की इलेक्शन कमिशनचा रोल सुप्रीम कोर्टाने प्ले केला. तर मला वाटत नाही की तसं काय निर्णय होईल. नक्की सर, सविस्तर अधिक बोलूया. ॲडव्होकेट गिरीश राव यावेळेला संपूर्ण सुरू असलेला युक्तिवाद आणि सुरू असलेली केस आपल्या प्रेक्षकांपर्यंत सविस्तरपणे मांडतायत. नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे हे कायदे तज्ज्ञांकडून आपण यावेळेला जाणून घेणार आहोत. तर ॲडव्होकेट गिरीश राव यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. कपिल सिब्बल यांनी केलेला जो दावा आहे अतिशय योग्य आणि चपखल स्वरूपाचा आहे, मात्र ज्यावेळेला न्यायालयासमोर तो मांडला जात असतो त्यावेळेला युक्तिवाद दोन्ही बाजूनं सुरू आहे. कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो कितपत योग्य आहे आणि कशा प्रकारे तो योग्य रीतीनं त्या ठिकाणी ठरवला जाऊ शकतो? कपिल सिब्बलनी जे बोलले की तुम्ही पार्टी सोडली, हे कशावरनं ते बोलतायत? त्यांचं पेटिशनमध्ये शिंदे ग्रुप त्यांचं एकदम क्लिअर आहे की ते शिवसेना आहे, त्यांनी शिवसेना सोडली नाहीये. पण जर हे बोलतायत की तुम्ही पार्टी सोडली, तर आज काय म्हणजे लिगली काय दाखवायच्यासाठी की त्यांनी शिवसेना सोडली? शिंदे गटाचं व्हेरी क्लिअर आहे की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यांचं पेटिशनचा पूर्ण गाभा तोच आहे की आम्ही शिवसेना आहोत, आम्हाला हे MLA म्हणून हटवण्याचा प्रयत्न चाललाय. असं कुठेही नाहीये, त्यांनी कुठेही बोललं नाही की कुठलाही पुरावा नाहीये त्यांच्याकडे की त्यांनी शिवसेना सोडली आहे. तर त्याच्यामुळे हे जे आर्ग्युमेंट जे चाललंय त्याच्यासाठी काय सपोर्टिंग काही डॉक्युमेंट नाहीये यांच्याकडे. तर इट इज जस्ट एन आर्ग्युमेंट, त्याच्यात सपोर्टिंग काहीच दिसत नाही मला.
आणि जर शिवसेना सोडली असेल तर मग ते डिस्क्वालिफाय होतात. बेसिकली त्यांचा तो जाणवायचा प्रयत्न असं दिसतंय मला. बरोबर आहे ॲडव्होकेट गिरीश राव, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. मात्र या क्षणाला गिरीशजी, शिंदेंच्या पक्षात असणे आणि नसण्यासंदर्भातला युक्तिवाद करत असताना दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगासमोर पक्ष प्रमुख म्हणून अजूनही उद्धव ठाकरेच आहे आणि दाखला देताना सन 2018 ते 23 अशा प्रकारचा देण्यात आलेला आहे. शिंदेंना पक्षातनं काढलं असं काहीतरी तिकडे आता म्हटलेलं दिसतंय मला. जर शिंदेंना पक्षातनं काढलं तर डिस्क्वालिफिकेशन ॲप्लिकेबल होत नाही, कारण व्हॉलेंटरी कोणी पक्ष सोडला तरच डिस्क्वालिफिकेशन होतं. जर आता जे दिसतंय की आता काहीतरी पत्र ते बोलत आहेत की शिंदेंना पक्षातनं जर तुम्ही काढलं मग ते डिस्क्वालिफिकेशन होतच नाही. त्याच्यामुळे जर त्या मुद्द्यावरती जर हे बोलत असतील तर ते एकदम म्हणजे हे आता नवीन मुद्दा आला. आतापर्यंत कुठे आलं नव्हतं की शिंदेंना पक्षातून काढला. आज फक्त मला वाटतो इलेक्शन कमिशनर बोलतंय की शिंदेंना पक्षातनं काढलं. हे ते नवीन आता आलं. जर असं काढलं असेल तर मग डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्टच होत नाहीये, कारण फक्त 2 मुद्द्यावरती होतं. एक तर व्हॉलेंटरी त्यांनी पक्ष सोडला तर, आणि दुसरं आहे त्यांनी पक्षाचा व्हीप मानला नाही तर हे काढला असेल तर मग ते डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट होतच नाहीये. बरोबर आहे. त्यानंतर आपल्या समोर आणखी एक मुद्दा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे पक्षात शिंदेंची नेमणूक केलेली होती पण शिंदे निवडून आलेलेच नव्हते. कपिल सिब्बल यांचा हा आणखी एक मोठा आणि महत्वाचा युक्तिवाद. कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये शिंदेंकडे पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व नसल्याकडे देखील आता कपिल सिब्बल लक्ष वेधतात. ॲडव्होकेट, हे असं स्टेटमेंट मला वाटतो त्यांचं कुठेच दिसत नाही. जर ते पक्षाचे मेंबरच नसतील, बेसिकली ते आर्ग्युमेंट करायचा प्रयत्न करतायत की आता ते प्राथमिक सदस्यच नव्हते. मग जर प्राथमिक सदस्यच नव्हते मग तुम्ही त्यांना आमदार कसा बनवला, तुम्ही त्यांना मंत्री कसा बनवला, हे उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे. कारण जर हे आतापर्यंत कुठेच त्यांचं मला कुठेही स्टँड दिसला नव्हता. पहिल्यांदा आता दिसतंय की ते सदस्यच नव्हते. हे तर म्हणजे आतापर्यंत कुठेच कधी आलं नव्हतं. हे तर टोटली चुकीचं आहे. त्यांनी फक्त आता मला वाटतं की निर्णय त्यांच्या विरुद्ध असं त्यासाठी काय त्यांनी हा असा स्टँड घेतला असावं कदाचित, कारण असं कधीच स्टँड नव्हता. हे जे आता जे स्टँड घेतलं जाते आतापर्यंत कधीच त्यांनी हा स्टँड घेतला नव्हता. बरोबर आहे. मात्र पक्षामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला ते निवडून आलेलेच नव्हते असा देखील युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतोय. ते अच्छा, म्हणजे त्यांनी पक्षातल्या आतमधल्या इंटरनल पक्षाच्या तो इश्यू आहे. तो पक्षातला इंटरनल मामला आहे. तो इंटरनल मामला आहे. त्याच्यात पक्षाचं काय कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कदाचित हाही मुद्दा पुढे मागे येऊ शकतो. जेव्हा पक्षाचा कॉन्स्टिट्यूशन आहे तो पक्षाचा कॉन्स्टिट्यूशन अनकॉन्स्टिट्युशनल, इंडियाचा कॉन्स्टिट्यूशन अनकॉन्स्टिट्युशनल असू शकतो का? म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये असं असू शकतं का, बिना निवडणुका घेता आम्ही अध्यक्ष निवडू शकतो किंवा बिना निवडणूक काय करू शकतो. तर हाही मुद्दा कदाचित उपस्थित होऊ शकेल इलेक्शन कमिशनकडे जेव्हा हा प्रश्न, जेव्हा पक्ष कोण आहे, कोण अध्यक्ष आहे किंवा कोणाचा पक्ष, ह्या निर्णयावरती ह्याच्यावरती जर कुठे आर्ग्युमेंट झाला तर हाही मुद्दा कदाचित उपस्थित होऊ शकतो पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल. ह्याचं कारण मी हे सांगतो कारण हे पक्ष आहेत शेवटी आपल्या देशा म्हणजे आपले हे बनवतात, मंत्री आणि हे लोक बनवतात. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे कदाचित त्याच्यामध्ये उपस्थित राहू शकतो. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणालात, मात्र मला एक विचारावं असं वाटतं की घटनापीठासमोर यावेळेला ही सगळी सुनावणी सुरू आहे. युक्तिवाद देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. युक्तिवादाच्या अनुषंगानं आज प्रत्येकाकडून, मग ते निवडणूक आयोग असेल, दोन्ही पक्ष असतील, राज्यपाल असतील, प्रत्येक ठिकाणाहून जे आहे तो आपापला मुद्दा त्या ठिकाणी आणि युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. ऐतिहासिक म्हणून या घटनेकडे पाहायचं की यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना राज्यात, देशात घडलेल्या आहेत की पहिल्यांदाच अशा प्रकारचा पेच प्रसंग हा न्याय व्यवस्थेसमोर आहे? काय आपला अनुभव सांगतो? याच्यामध्ये फक्त एकच केस आहे जी सुप्रीम कोर्टात आलेली, ती 1971ला सादिक अलीची. त्याच्यानंतर ह्याच्यावरती कुठलाही असा मोठा निर्णय झाला नाही. फक्त 2019 मध्ये जेव्हा जयललिता एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पक्षाच्या कोण पक्ष चालवणार ह्याच्यावरती जो वाद होता त्याच्यावरती फक्त मद्रास हायकोर्टचा निर्णय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आधीचे प्रेसिडेंट देणं एवढे काही प्रेसिडेंट ह्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे आधी अशा गोष्टी झालेल्या त्याच्यावरती काय निर्णय झालेला असा जास्ती ह्याच्यावरती कुठेही नाही आहे प्रेसिडेंट. त्याच्यामुळे इवन इलेक्शन कमिशन जेव्हा ह्या गोष्टी डिसाईड करतात तेव्हा त्यांच्याकडे पण
काय प्रेसिडेंट व्हायचं, काय रूल फॉलो करायचा, याच्यावरती खूप लिमिटेशन आहेत. फक्त एक रूल जनरली मला दिसले ते फॉलो करतायत, ज्याच्याकडे जास्ती लोक त्याचा तो पक्ष, असं मला एकंदर दिसतंय आतापर्यंत जे निर्णय झाले आहेत ह्याच्यामध्ये. कारण जे निर्णय झाले आहेत ते फक्त इलेक्शन कमिशन पुरता लिमिटेड आहेत, ते किंवा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात आले नाही आहेत त्याच्या विरुद्ध. बरोबर आहे गिरीशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. ॲडव्होकेट गिरीश राव यांना मला विचारायचं, आयोगानं यापूर्वी जी नोटीस बजावलेली होती ती आता समोर आणण्यात आलेली आहे आणि आयोगाच्या नोटिशीचंच वाचन हे आता सिब्बल यांच्याकडून सुरू करण्यात आलेलं आहे. नोटिशीचा दाखला देणं याकडे आपण कसं पाहावं? नोटीस बेसिकली जेव्हा कुठलंही कोर्ट किंवा कोर्ट किंवा कुठलाही आयोग जेव्हा नोटीस देतं तर बेसिकली याच्यामध्ये नॉर्मली असतं की शो कॉज नोटीस असतं की असे ॲप्लिकेशन आले आमच्याकडे, तर आम्ही काय म्हणजे तुमचं काय त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते असेल. आता ह्यांनी काय नोटीस दाखवतं आपण माहिती नाही आहे, पण नॉर्मली जेव्हा असं कोणी ॲप्लिकेशन करतं, जेव्हा आता जर प्रिझ्यूम करू आपण शिंदे गटाने ॲप्लिकेशन केलं सिम्बॉलसाठी, जेव्हा त्यांनी ॲप्लिकेशन केलं असणार त्यावेळेस आयोगाने नोटीस इश्यू केली असणार उद्धव ठाकरे गटाला. त्यावेळी तेव्हा जे नोटीस इश्यू केले त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं असेल, काय प्रश्न विचारले असतील ते आता दाखवत असतील कदाचित. आणि आता जे म्हणजे येतंय की आम्ही निवडून आणलं नव्हतं, त्यांना आम्ही गिरीश, मी आपल्याकडे येतो, 2 मिनिट थांबवतो. जसं ॲडव्होकेट गिरीशजी आपण मगाशी चर्चा करत होतो की नोटिशीचं वाचन सिब्बल यांनी सुरू केलेलं आहे. मात्र नोटिशीतला एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की 2 गट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि 2 गट आहे खरं तर, त्यामुळेच या चिन्हावरती ते दावा करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात. पहिली गोष्ट, जेव्हा हे सगळ्या डिस्प्युटेड फॅक्ट सुप्रीम कोर्टापुढे येतात, द इश्यू हा आहे की गट कोणाचा किंवा शिवसेना कोणाचा, सिम्बॉल कोणाचा. तर ह्या सगळ्या डिस्प्युटेड फॅक्ट असतील तर माझ्या मते सुप्रीम कोर्ट ह्याच्यात हस्तक्षेप नाही करणार आणि ह्या गोष्टी डिसाईड करायच्यासाठी, ठरवायच्यासाठी हे परत निवडणूक आयोगाकडे पाठवतील असं मला दिसतंय. कारण ह्यावरती काही निर्णयच झाला नाही. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनने जर आजपर्यंत याच्यावरती काही निर्णयच घेतला नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट कोणी येऊ शकत नाही आणि हा जो अधिकार क्षेत्र आहे इलेक्शन कमिशनचा. त्याच्यामुळे जर हे सगळे डिस्प्युटेड प्रश्न जे उपस्थित केले जातात किंवा समोर येत आहेत त्याच्यासाठी हे सगळ्या डिस्प्युटेड गोष्टी फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकेल आणि त्यांच्याकडे मला वाटतं हे सगळ्या गोष्टी आल्या तर सुप्रीम कोर्ट नक्कीच आता ते इलेक्शन कमिशनकडे पाठवतील. पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. खरं तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय शिवसेनेमध्ये 2 गट असल्याचा उल्लेखासंदर्भातली. तर नोटिशीमध्ये 2 गट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मगाशीच ॲडव्होकेट गिरीश राव आपण जसं म्हणालेत की हे जे 2 गट आहे या 2 गटांवरती युक्तिवाद सुरू असताना दुसरीकडे मात्र दावे प्रतिदावे सुरू आहे आणि आयोगानं हे कशाच्या आधारावरती ठरवलं असा प्रतिप्रश्न सिब्बल ज्यावेळेला करताना दिसतात त्याविषयी आपण काय सांगाल? आता 2 गट जेव्हा हा प्रश्न येतो तर आयोगाने कुठल्या फॅक्ट्सवरती बोललंय तर फॅक्ट्स एकदम क्लिअर आहे याच्यामध्ये. जेव्हा एका पक्षाने एका गटाने ॲप्लिकेशन केलं आणि एक गट दुसरा त्याला अपोज करतोय त्याचा एक सरळ म्हणजे स्पष्ट होतं की तिथे 2 गट असल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. त्याच्यामुळे 2 गट असल्यामुळे एक गट बोलतोय की दोन्ही गट बोलतायत की हे सिम्बॉल आमचा आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने 2 गट जर बोलले असेल तर मला असं वाटत नाही की काय चुकीचं निवडणूक आयोगाने बोललंय. त्याच्यामुळे ह्या इश्यूवरती हे सगळं डिस्प्युटेड इश्यू आहे. हे या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनच डिसाईड केलं पाहिजे. इलेक्शन कमिशनच डिसाईड करतील ते तर मला दिसतं याच्यावरनं, असं वाटतंय मला याच्यावरती. निवडणूक आयोगच हे सगळं जे आहे ते डिसाईड करणार असं आपलं म्हणणं आहे. त्यानंतर या क्षणाला येणारी सर्वात मोठी बातमी, शिंदे अपात्र असले तरी सदस्य कसे असा प्रतिप्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. निवडणूक आयोग कसं करू शकत नाही यावरती देखील त्यांचा भर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत असतानाची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि त्या बातमीनुसार पाहायला गेलं तर शिंदे अपात्र असले तरी सदस्य कसे हा एका बाजूला सवाल उपस्थित केलेला आहे, तर दुसरीकडे मात्र निवडणूक आयोग असं करू शकत नाही असा जो युक्तिवाद करण्यात आलेला तो कितपत योग्य वाटतोय ॲडव्होकेट गिरीश राव? पहिले तर हे सदस्य नाही हे आतापर्यंत कधीच हे नसतं. मग सदस्य नसताना मग तुम्ही कसं त्यांना मंत्रिपद दिलं, तुम्ही MLA त्यांना कसं बनवलं, ह्याचे उत्तर फक्त शिवसेनाच देऊ शकते.
त्याच्यामुळे हे जे उत्तर आहेत ते मला वाटतं आता शेवटच्या श्रेणीचा काही आर्ग्युमेंट राहिला नाही, त्याच्यामुळे हे मुद्दे असे मला दिसतात की उपस्थित केले जात आहेत. कारण मला असं कुठल्याही याच्यामध्ये आजपर्यंत कुठल्या ॲप्लिकेशन पेटिशनमध्ये हे मुद्दे कुठेच आले नव्हते. हा पहिल्यांदा आता येतोय. आणि कोर्टामध्ये नॉर्मली हा नियम असा आहे की तुम्ही तुमच्या अफिडाविटमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जे म्हणणं मांडतात त्याचं स्कोप त्या तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जे म्हणणं आहेत त्या स्कोपच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे जे आज ते म्हणणं मांडतायत ते कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये आलेलं ॲटलिस्ट मी तरी कुठे मला वाचण्यात आलं नाही आहे किंवा कुठे पब्लिकच्या डोमेनमध्ये कुठेही आलं नाही. त्याच्यामुळे हे मुद्दे सगळे एकदम नवीन मुद्दे आहेत आणि त्याचं काय रिलेव्हन्स आहे ते अजूनपर्यंत काही दिसत नाही याच्यामध्ये. नक्कीच ॲडव्होकेट गिरीशजी मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी बरं, कपिल सिब्बल ज्यावेळेला युक्तिवाद करतात आणि जसं आपण म्हणाल सुरू असलेला युक्तिवाद सर्वसामान्यांना पर्यंत पोहोचवतायत. शिंदे अपात्र असले तरी सदस्य कसे या संदर्भात ॲडव्होकेट गिरीश राव आपल्याला मार्गदर्शन करत होते आणि सुरू असलेला युक्तिवाद सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दामध्ये ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, कपिल सिब्बल ज्यावेळेला युक्तिवाद करतात आणि जसं आपण म्हणालेत की याचं उत्तर हे केवळ शिवसेनाच आपल्याला देऊ शकते, सदस्यत्वासंदर्भातलं असेल किंवा मग त्यांना त्या ठिकाणी कसं काय आपण तिकीट दिलं, उभे राहिले आणि त्यानंतर त्यांना पद बहाल करण्यात आलं, असे अनेक मुद्दे आपण उपस्थित केलेले आहेत. मात्र पक्षात या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये त्यामुळे प्रत्येक पक्ष तितक्या बारकाईने या सगळ्या गोष्टींचं पालन करताना दिसेल असं वाटतं का? कारण शिवसेना देखील असे 2 गट तयार होतील आणि त्यानंतर अचानकपणे सत्तेतून पाय उतारवावं लागेल आणि दुसरा गट तयार होईल असं वाटलेलं नसतानाही घटना घडलेली आहे. पहिले मला वाटतं जसं आपण लोकशाही आहे, डेमोक्रेसी कंट्री आहे आपली, हो. तर त्यामुळे जर तुम्ही सांगाल की एका पक्ष फक्त आमचाच घराणं राज्य करेल, आमचाच हा पक्ष, तर त्या गोष्टीवरती मला वाटतं की इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती कन्सिडर करायला पाहिजे. कारण तुम्हाला हे माहिती असेल जर आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जे बायलॉस असतात ते मॉडेल बायलॉस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ट्विक्स थोडेफार चेंजेस करता येतात ते चेंजेस करता आले. मला वाटतं आपण जेव्हा डेमोक्रेसी कंट्री बोलतो तर त्यावेळी इलेक्शन कमिशनने पण ह्या गोष्टीचा आता विचार करायला आली आहे दिसते मला की त्यांच्या मॉडेल पक्षाचा जो मॉडेल बायलॉस आहे ते एक मॉडेल बायलॉस ठेवला पाहिजे. ज्या प्रकारे पक्ष डेमोक्रेसीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा हुकुमशाही नाही पाहिजे, त्याच्यासाठी एक मॉडेल बायलॉ पक्षांसाठी पण मला वाटतो कुठेतरी आपल्याला ह्या विषयावरती पण डिस्कशन पुढे मागे येईल या गोष्टीवरती, ते आपल्याला करायला लागेल किंवा एक तो विषय येईल पण या कदाचित ह्याच्यामध्ये ह्या एक्झिस्टिंग या आपल्या जो चाललाय त्याच्यामध्ये. कारण बायलॉज बघितलं तर मी प्रयत्न केला, शिवसेनेचा बायलॉ कुठेही पब्लिक डोमेनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ते कसे निवडतात अध्यक्ष, त्यांची पद्धती काय आहे हे कुठेही पब्लिक डोमेनमध्ये काही नाही आहे. फक्त एवढंच दिसतंय. नक्कीच ॲडव्होकेट गिरीश राव आपल्याबरोबर आपण जे आहे ते पूर्णपणे या संदर्भातलं जे आहे ते विश्लेषण समजून घेणार आहोतच. ॲडव्होकेट गिरीश यांच्याकडे मी जाईल यावेळेला. अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील आता आपला युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे. मात्र यापूर्वी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे. युक्तिवाद करताना त्यांचं म्हणणं विरोधकांशी हातमिळवणी करून आपण हे सरकार पाडलेलं आहे आणि जो पक्ष तुम्ही सोडलेला आहे, विरोधकांशी हातमिळवणी केलेली आहे, त्या पक्षाच्या चिन्हावरती आपण दावा करताय. पहिली गोष्ट त्यांनी आता दिसतंय मला, त्यांनी सांगितलं की तुम्ही अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी केलं, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही पक्ष सोडलाय. तो बेसिकली त्यांचं म्हणणं ते दिसतंय मला याच्यामध्ये. तर तुम्ही बोलताय की अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी केल्या म्हणजे प्रश्न सोडला आहे डीम्ड प्रोव्हिजन, म्हणजे आता डीम्ड प्रोव्हिजन बोललं जातं लॉ, तसं असं कुठेच डीम्ड प्रोव्हिजन नाही आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवाल की तुमची अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी आजच्या दिवसाला अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी तुम्ही कधी बोलणार जेव्हा तुम्ही शिवसेनेविरुद्ध काही ॲक्टिव्हिटी केले. तर आज हे एक बेसिक मुद्दा आहे की शिंदे गट म्हणजे एकदम सुरुवातीपासून हेच बोलते की आम्हीच शिवसेना, आम्हीच शिवसेना, आम्हीच. त्याच्यामुळे त्यांनी केलेली जे काही कार्य तुम्ही अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी नाही म्हणू शकत. हा एक बेसिक मुद्दा ह्याच्यावरती आहे. आणि जर त्यांना दाखवायचं की तुम्ही पक्ष सोडला, ते परत तेच बोलताय पक्ष सोडला. हे पक्ष सोडला हे काय, त्यांनी काय राजीनामा दिला नाहीये किंवा आणखी काही गोष्ट नाहीये की त्याच्याने दिसतंय की तुम्ही पक्ष सोडला किंवा तुम्ही दुसऱ्या पार्टीसाठी कामं करतात. त्याच्यामुळे हे जे आहेत फॅक्च्युअली आर्ग्युमेंटमध्ये काही दिसत नाहीये की फॅक्च्युअल गोष्टीवरती ज्या लिगली बोलतोय. हे आपल्याला माहिती आहे की शेवटी ते शिवसेनेच्या विरुद्ध म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध काम करतात, पण ते शिवसेनेच्या विरुद्ध काम करत आहे असं कुठलंही लिगली दिसत नाहीये. बरोबर आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत केलेले दावे जर खोडून काढायचे असतील तर अभिषेक मनू सिंघवी
यावेळेला कुठल्या प्रकारचा युक्तिवाद करू शकतात आणि यापूर्वी उपस्थित केलेले मुद्दे ते हळूहळू एक 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 करत खोडू शकतात. अभिषेक मनु सिंघवी सुद्धा उद्धव ठाकरेंसाठीच आहे त्या मॅटरमध्ये. त्याच्यामुळे ते जे कपिल सिब्बलांनी जे आर्ग्यू केलं ते कंटिन्यू करतील. म्हणजे तो पण stand- एकाच वेळेला ज्या वेळेला दोन वेगवेगळे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात, कारण यांनी पकडलेली धागा आणि त्यांनी पकडलेला धागा हे परस्पर विरोधी असल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं. नाही, ह्यांनी जे आता जे म्हणजे कपिल ह्यांचं आपल्या मनु कपिल सिंघवी- सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी. अभिषेक मनु सिंघवीने काय आर्ग्युमेंट केला आता आलं नाही कुठेपर्यंत. आता फक्त कपिल सिब्बलांचं आलं होतं आता बरोबर. ह्याचं. तर बेसिकली त्यांचं तेच म्हणणं आहे की अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी जी चालली आहे आणि ते अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी त्याच्यामुळे तुम्ही पक्ष सोडलाय, डीम प्रोव्हिजनचं ते प्रयत्न करतायत. बरोबर. पण पक्ष सोडलाय लीगली असं कुठेही नाही. पक्ष माणूस एक तर राजीनामा देऊन सोडू शकतो, तेच फक्त एक आहे. दुसरा कुठलाही मार्ग नाही पक्ष सोडण्याचा, किंवा तुम्ही त्याला पक्षातनं काढलाय. आज स्पष्ट आहे की त्यांनी कुठे राजीनामा दिला नाही किंवा असं कुठं सांगितलं नाहीये की त्याच्यात दाखवू शकतो की त्यांनी तो पक्ष सोडलाय. म्हणजे ऑनली अल्टरनेटिव्ह राहू शकतं की तुम्ही त्याला पक्षातनं काढलाय. पक्षातनं जर काढला असेल तर शेड्यूल 10 लागू होत नाही. त्याच्यामुळे पक्ष सोडलाय हे कुठेही लिगली दिसत नाही याच्यामध्ये. फक्त तुम्ही ओरल आर्ग्युमेंट करताय किंवा तुमच्या सबमिशनमध्ये, पण पक्ष सोडलाय असं लिगली कुठेही दिसत नाहीये. बरोबर आहे. मात्र या संदर्भातली कारवाई नेमकी कशा स्वरूपाची असते? म्हणजे एका बाजूला युक्तिवाद तर आपण पाहतोय, अभिषेक मनु सिंघवी यांनी आता यावेळेला सुरुवात केलेली आहे आर्ग्युमेंटला आणि त्याच्यामध्ये सिंघवींकडून राणा प्रकरणाचा खरं तर कोर्टामध्ये दाखला देण्यात आल्याचं आपण यावेळेला पाहतोय. त्याकडे आपण वळूयातच. अभिषेक मनु सिंघवी जो युक्तिवाद करतात त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत येतच राहतील. मात्र ॲडव्होकेट गिरीश राव, मला आपल्याला विचारायचं आहे, पक्ष बांधणी किंवा पक्ष तयार करणं, ज्या प्रकारे सदस्यत्व त्यासाठी महत्त्वाचं असतं, तसं ज्या प्रकारे आता दावा करण्यात आलेला आहे की पक्ष सोडलेला नाही आहे, मात्र तुम्ही पक्ष विरोधी कारवाया केलेल्या आहे. मग पक्षामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती सदस्यत्व घेतो त्यावेळेला त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी या बंधनकारक असतात आणि तो डिस्क्वालिफाय होत असताना कुठल्या गोष्टींचा मुद्दा त्यावेळेला उपस्थित केला जाऊ शकतो? जेव्हा तुम्ही कुठल्याही पक्षाचं सदस्यत्व ऍक्सेप्ट करतात त्याचा अर्थ असा होतो की तुमचे त्यांचे जे निर्णय आहेत, बायलॉस आहेत, तेही तुम्ही त्याच्यामध्ये बांधील जाऊ शकतात. आता जेव्हा हे गोष्ट होतं की त्याने पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करावं, जेव्हा प्रश्न येतो तो हा जो प्रश्न आहे की त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केली, त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी हा पक्ष सोडलाय, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करायचं. तर हा जो प्रश्न हा स्पीकरकडे आला पाहिजे आणि स्पीकरच ह्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा कर्नाटकमध्ये पण ह्याच गोष्टी झालेल्या तेव्हा काय त्यांनी पण अशा कारवाया केलेल्या, तर ऍप्लिकेशन केलेलं स्पीकरकडे की ह्यांना डिस्क्वालिफाय करा. बरोबर. जेव्हा ऍप्लिकेशन केलेलं त्यांचं म्हणणं होतं ज्यांच्या विरुद्ध ऍप्लिकेशन केलं, नाही आम्ही पक्ष सोडलाय. इकडे जरा लक्ष घ्या की आम्ही पक्ष सोडलाय. पक्ष सोडला अर्थ असा, जेव्हा पक्ष सोडला असा अर्थ होईल तर तेव्हा ते डिस्क्वालिफाय नाही होणार. बरोबर. तर पक्षातच राहतील आणि पक्षातच म्हणजे सॉरी पक्षात नाही, पक्ष सोडलाय म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा दिला असेल तर ते डिस्क्वालिफाय नाही होणार. कारण डिस्क्वालिफाय जेव्हा एक MLA होतो तर त्याचा अर्थ असतो की जोपर्यंत तो परत इलेक्शन निवडून येत नाही तोपर्यंत तो मंत्रीपद वगैरे काही घेऊ शकत नाही. त्यावेळी त्याने डिफेन्स घेतलेला, आम्ही पक्ष सोडलेला आहे. बरोबर. ॲडव्होकेट, मी या टर्म्स आपल्याकडून जाणून घेणार आहे, मात्र तत्पूर्वी या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सुनावणी पुढे ढकलल्यास नुकसान नाही असं देखील यावेळेला म्हटलं गेलेलं आहे. तर शिंदेंचं कुठलंही नुकसान नसल्याचं देखील या ठिकाणी बोललं जाताना दिसतंय. तर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला ज्या वेळेला सुरुवात केलेली होती, युक्तिवाद करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहीत धरल्या जात असल्याचं त्यांचं म्हणणं. आम्हाला संरक्षण न मिळाल्यास गैरसोय असं म्हणत असताना दुसरीकडे सुनावणी पुढे ढकलल्यास कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असा युक्तिवाद यावेळेला केला जात असल्याचं दिसतं आणि खास करून शिंदेंचं कुठलंही नुकसान होणार नाही असं देखील ते यावेळेला म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यापूर्वी एक दावा जो केलेला होता की ज्यावेळेला पक्षविरोधी कारवाया करतात त्यावेळेला 95% पक्ष सोडल्याचं गृहीत धरलं जातं असं अगदी काही क्षणांपूर्वी केलेल्या युक्तिवादामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं होतं. त्या गोष्टीकडे मी आपल्याला नेईन ॲडव्होकेट गिरीश राव, कारण जी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की सुनावणी जी ती पुढे ढकलल्या, शिंदेंचं कुठलंही नुकसान होणार नाही हा दावा. तर यापूर्वी जो दावा केलेला होता की 95% पक्ष आपण सोडल्याचं गृहीत धरलं जातं. गृहीतकं खरं तर रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपण पकडत असतो. कायद्याच्या दृष्टीनं गृहीतकं किती महत्वाची असतात किंवा ती ग्राह्य धरली जातात का? आता जे येतंय पुढे
की त्यांना काही प्रोटेक्शन नको आहे. कोणा शिंदे आपल्या सिंघवी बोलतात की त्यांच्या पक्षाला काही प्रोटेक्शन नाही पाहिजे. प्रोटेक्शन नाही पाहिजे म्हणजे त्यांना असं काही ऑर्डर नको आहे की ज्याच्याने ज्या विरुद्ध त्यांना स्टे ऑर्डर किंवा ते पाहिजे. आणि त्यांचा वाटतो आता जे त्यांचं ते दिसतंय ज्या प्रकारे ते आर्ग्युमेंटचं पुढे येते, तर हे दिसतंय की हा निर्णयासाठी त्यांनी परत इलेक्शन कमिशनकडेच या गोष्टीसाठी परत जायला पाहिजे. कारण त्यांना काय हे नको आहे, त्यांना काय प्रोटेक्शन जर नको आहे, तर हा जो प्रश्न आहे चिन्ह कोणी वापरावं, शिंदेंनी वापरावं किंवा उद्धव ठाकरेंनी वापरावं, पण हा प्रश्न परत ओपन राहतो. आणि त्याच प्रश्नासाठी हे लोक सगळे सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते. आता मग सुप्रीम कोर्टामध्ये जर हे लोक एवढा सगळा युक्तिवाद झाला असेल तर सुनावणी पुढे ढकलण्याला प्रॉब्लेम नाही असं बोलतायत. तर माझ्यामध्ये मग आज पूर्ण दिवस नक्कीच मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. न्यायमूर्तींचा एकमेकांशी यावेळेला जो आहे तो संवाद सुरू असल्याची मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला नुकसान होणार नाही, ज्यावेळेला युक्तिवाद केला गेला त्यावेळेला न्यायमूर्ती देखील एकमेकांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झालेला आहे. यापूर्वी कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी पक्षासंदर्भातली आपल्या पक्षकारांची बाजू मांडलेली होती आणि त्यातील अनेक मुद्दे आपण क्षणोक्षणी न्यूज 18 लोकमतवरती पाहतो. आणि त्यानंतर न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि थोड्याच वेळात आयोगाला निर्देश दिले जाणार का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झाल्याची मोठी बातमी. ॲडव्होकेट गिरीश राव, मला आपल्याला विचारायचं आहे, पक्षकार पक्ष बाजू मांडत असतात. सर्वसामान्य माणूस हा खरं तर कोर्टाची पायरी चढत नाही असं म्हटलं जातं. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचे खटले सुरू असतात, युक्तिवाद सुरू असतात, प्रत्येकाला त्यांचे जे कान आहेत ते खरं तर या निर्णयाकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र कोर्टरूम ड्रामा संदर्भात मला तुम्हाला खरं तर विचारायचं आहे की जसं न्यायमूर्ती एकमेकांशी बोलतात, त्यांनी संवाद सुरू केलेला आहे, अशा वेळेला न्यायमूर्ती एकमेकांशी बोलत असताना कुठल्या मुद्द्यांवरती खास करून त्यांच्यात चर्चा सुरू झालेली असते, सर्वसामान्यांना ते जाणून घ्यायचं खरं तर. पहिले मुद्दा असतो, जे आर्ग्युमेंट असतं ते तुमच्या अफिडाविट किंवा ॲप्लिकेशनमध्ये त्याच्या तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायला लागतं. म्हणजे तुम्हाला वाटलं, आपण जसं पिक्चरमध्ये बघतो, अरे काय ते नवीन घटना घडली म्हणून काय नवीन आर्ग्युमेंट, असं कोर्टात होत नाही. कोर्टात तुमचे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुम्ही फॅक्च्युअल मुद्दे आहेत त्याच्यावरतीच फक्त डिस्कशन किंवा आर्ग्युमेंट होतात. दुसरी गोष्ट, जेव्हा असे निर्णय जसे डिस्कशन जेव्हा जो पार्टी आर्ग्यू करतात आणि जेव्हा म्हणजे पाच जजेस जेव्हा खंडपीठ ऐकत असतं, त्यावेळी प्रत्येक जजेसचे आपले व्ह्यू असतात, त्यांचं कन्सेप्च्युअली त्यांचं जे काही व्ह्यू असतात, त्यावेळी ते लोक एकमेकांशी डिस्कस करतात किंवा आता ह्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा किंवा आज काय असणार. जर निर्णय देत असेल तर एक इंट्रीम रिलीफ देत असणार, मे बी एका पानाचं वगैरे काय असेल ऑर्डर देत असतील, तर त्याच्यामुळे मग अशा वेळी काय करायचं, काय निर्णय घ्यायचा किंवा काय निर्णय घेऊ नये, हेही कदाचित ते लोक डिस्कस करतील. की कारण आता प्रत्येकाच्या त्या म्हणजे आपसात ते डिस्कस केल्यावरती त्याच्यावरती ते लोक आज संध्याकाळी किंवा आय डोंट नो आता कधी करतील, पण त्याच्यामध्ये त्यांना एकामेकांशी जोपर्यंत डिस्कशन करत नाही त्या मुद्द्यावरती किंवा जे पॉईंट्स आहेत, आधी तर त्या लोकांनी कदाचित आधी पण त्यांच्या मनात जे आहे ते थोडंफार त्यांनी डिस्क्लोज केले असणार एकामेकाला, कारण ह्याच्यानंतर जेव्हा भेटले असतील त्याच्यामुळे त्याच्यावरती आता डिस्कशन करतील आणि मग पुढे काय निर्णय घ्यायचा याच्यावरती कदाचित ते सांगतील. बरोबर आहे. एकमेकांशी संवाद सुरू असल्याची जशी बातमी आपण पाहिली किंवा जी ब्रेकिंग आपण पाहिली, त्याचबरोबर दुसरी एक ब्रेकिंग आपल्याला जी पाहायला मिळते आणि त्यामध्ये थोड्याच वेळात आयोगाला जे ते निर्देश दिले जाणार आहेत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत त्या संदर्भातले काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रशांत, न्यायमूर्ती सर्वात मोठी बातमी मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आणि अगदी काही क्षणात आपल्या सोबत असलेले कायदे तज्ज्ञ यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बिग रिलीफ फॉर एकनाथ शिंदे कॅम्प ॲज सुप्रीम कोर्ट सेट्स असाइड स्टे ऑन प्रोसिडिंग्स बिफोर इलेक्शन कमिशन इन सिम्बॉल इश्यू. Court gives go ahead to the Election Commission to conduct the proceedings with regards to who is the real शिवसेना. सर, याचा अर्थ नेमका काय लावायचा? कारण कोर्टाची भाषा जी आहे ती तितकी क्लिष्ट असते, मात्र सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कसं सांगाल? मी सकाळपासून बोलत होतो की सिम्बॉल कोणाचा, पार्टी कोणाची, हा जो निर्णय आहे फक्त इलेक्शन कमिशनचा अधिकार असतो. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं, शिंदे ग्रुप गेलेले इलेक्शन कमिशनकडे की आम्हाला सिम्बॉल द्यावा लढण्यासाठी.
त्याच्या विरुद्ध उद्धव गटाने सुप्रीम कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलेलं की तिकडचं प्रोसिडिंग जे आहे ते स्टे करावं. नक्कीच सर, मी आपल्याकडे येतो. आपण हा मुद्दा आधीच उपस्थित केलेला होता आपल्या प्रेक्षकांपर्यंत, मात्र प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या गिरीश राव सर आपल्यासोबत आहेत आणि सकाळी त्यांनी संकेत दिले होते की काय होऊ शकतं आणि तीच शक्यता जवळपास खरी ठरलेली आहे. सर, शेवटचा प्रश्न या चर्चेतला, तुम्ही सकाळपासून हे सगळं ऐकतात, बारकाईनं विश्लेषण करतात. आता 2 शक्यता आहेत. एक, निवडणूक आयोगाकडे कमी कालावधीत निकाल लागू शकतो. निकाल दोन्ही लागू शकतात, म्हणजे एकतर ठाकरे गटाला चिन्ह मिळेल किंवा शिंदे गटाला मिळेल. पण जर का चिन्ह गोठवलं गेलं किंवा चिन्ह ठाकरे गटाला नाही मिळालं, शिंदे गटाला मिळालं, तर न्यायालयीन लढाईतला बराचसा भाग कमी होऊन जाईल, कारण निवडणूक आयोगात मुख्य निर्णय झालेला आहे. आता पहिली गोष्ट की शिवसेनेचा विजय म्हणजे शिंदे गटाचा विजय असं काय मला दिसत नाही. हे फक्त निर्णय घेतलाय की इलेक्शन कमिशनने हा निर्णय घ्यावा, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही जे येते की शिंदे ग्रुपचा विजय झाला, तो काय दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही की शिंदे ग्रुपचा विजय झाला आणि ह्यांची हार झाली, अशी काय दिसत नाही मला. तर दुसरा गोष्ट येतं की मी सकाळपासून बोलत होतो की हा जो डोमेन आहे सिम्बॉल डिसिशनचा, तो डोमेन आहे फक्त इलेक्शन कमिशनचा. तर सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलंय की इलेक्शन कमिशनकडे तुम्ही जावा, म्हणजे जावा आणि इलेक्शन कमिशन ह्याच्यावरती निर्णय घेईल की हा सिम्बॉल शिंदे गटाकडे असेल किंवा ह्यांच्याकडे आपल्या उद्धव ठाकरेंकडे. परत दुसरा गोष्ट, जे पॉइंट ऑफ रेफरन्स आहेत जे बेंचने दिलेले आहेत, त्याचा 10वा मुद्दा हा पण आहे की इलेक्शन कमिशनचा पॉवर जेव्हा अशी स्प्लिट झाले तर तेव्हा काय पॉवर असतील इलेक्शन कमिशनचा जेव्हा अशी पार्टी स्प्लिट झाल्यावरती. तो निर्णय जो आहे, तो निर्णय जेव्हा फायनल हिअरिंग होईल या सगळ्या मॅटर, तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाला त्याच्यावरती आपलं फाइंडिंग द्यावे लागतील की अशा पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनने काय करावं. बरं, आता याच्यात शिवसेनेची जी घटना आहे ती असं सांगते की नियुक्त केलेले प्रमुख त्या राज्यातले, पण आता या नियुक्त केलेल्या प्रमुखांनी जर का बंड केलेल्या, म्हणजे आपण बंड म्हणतोय, ते बंड म्हणतच नाहीत, ते म्हणतात की आम्हीच शिवसेना आहोत, तर शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुसंख्य जणांनी जर का शिंदे गटाला पाठिंबा दिला, तर तांत्रिकदृष्ट्या चिन्हावर शिंदे गटाचा 100% दावा आहे. तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही बोललात त्या फॅक्ट जर असेल तर शिंदे गटाचा दावा सिद्ध होईल इलेक्शन कमिशनकडे. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. दीपक केसरकर बोलतात. त्यामुळे एक मोठा निर्णय आजच्या दिवसभरातला, या निर्णयाची कदाचित शिंदे गटाला आणि सगळ्यांना मोठी प्रतीक्षा होती. शिवसेनेच्या दृष्टीने थोडासा निराशाजनक, पण शिंदे गटाच्या दृष्टीने थोडा अधिक उत्साहवर्धक अशा प्रकारचा आजचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आता सगळी लढाई इथून पुढे निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या सगळ्या विषयावरती आज सकाळपासून आपल्यासोबत ॲडव्होकेट गिरीश राव विश्लेषण करत होते. सर, खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही फार उत्तम प्रकारे या सगळ्याचं विश्लेषण केलं आणि अतिशय सोप्या शब्दात सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.